पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुवाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक्, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आत्तापर्यंत आपण 18 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 19व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत। अत्रप्यावृत्तिनाशेन विभाती ब्रह्म सर्गयो भेदस्तयोर विकारस्यात् सर्गे न ब्रह्मणी क्वचित, असा हा 19 क्रमांकाचा श्लोक आहे। या ग्रंथाचा हेतू हृदयामधील सर्व संशय दूर करणे असा आहे। मनुष्य हा आयुष्यभरामध्ये अनेक प्रकारचे उद्योग करताना आपण पाहतो। प्रामुख्याने प्रत्येक माणसाचा जो उद्योग आहे हा अन्न, धन आणि मान या 3 गोष्टीमध्येच आढळतो। यामध्येच त्याची व्याप्ती दिसते। त्याच्या पलीकडे विचार करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे। परमार्थ करणाऱ्यांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त लोक या 3 गोष्टींना धरूनच विचार करतात। मनुष्यजन्म हा कशासाठी आहे हे कळण्यासाठी खरं तर बराचसा काळ जातो, किंबहुना अनेक जन्म यामध्येच निघून जातात की नक्की काय करायचं आहे। संसार म्हणजे सृष्टी आणि भगवंत म्हणजे ब्रह्म। तर ब्रह्म आणि सृष्टी या 2 गोष्टी एकच आहेत असा समज होऊन खरं तर या जगाची धावपळ आहे। जगातल्या कुठल्या तरी एखाद्या पदार्थालाच देव मानून लोक सगळेजण सृष्टीमध्ये रममाण आहेत। फरक एवढाच आहे की काही लोक हे तमगुणामध्ये रममाण आहेत, काही रजगुणामध्ये रममाण आहेत, काही सत्वगुणामध्ये रममाण आहेत, परंतु सगळेच लोक या सृष्टीमध्येच रममाण आहेत। काही लोकांचे देव तमगुणाचे आहेत, काही लोकांचे देव हे रजगुणाचे आहेत आणि काही लोकांचे देव हे सत्वगुणाचे आहेत। म्हणजे फक्त जगणाऱ्या माणसांव्यतिरिक्त जे लोक परमार्थ या नावाखाली काहीतरी करतात त्यामध्ये हे 3 वर्ग आपल्याला आढळतात। परंतु जग आणि देव यांचा जर विचार केला तर देव आणि जग यामध्ये जगामध्ये देव अजिबात नाही, परंतु जगामध्येच देव आहे असं समजून सगळे लोक वाटचाल करत आहेत। त्यामुळे खरं तर जो कुठला देव त्या मनुष्याला हाताला लागतो तो देव आणि उपनिषदांमध्ये सांगितलेला जो देव आहे तो देव हा एक आहे का वेगळा आहे हे कळणं फार अवघड आहे। या ठिकाणी ज्या अर्थी असं लिहिण्यात आलं आहे की ब्रह्म आणि सृष्टी यामध्ये भेद आहे आणि त्या भेदावर आवरण घातलेलं आहे आणि त्या भेदावर आवरण असल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून आपल्याला नक्की देव आहे का सृष्टी आहे का नक्की काय आहे हे कळत नाहीये। भगवंत हा विकृत रूपाने भासू लागला असा आपण अभ्यास मागे केलेला आहे। भगवंत विकृत रूपाने भासू लागला म्हणजे भगवंत विकृत झाला असा एखाद्याचा समज मागील श्लोकामधून कदाचित होऊ शकतो। तर भगवंत विकृत झाला म्हणजे भगवंतात विकार निर्माण झाला आणि ही सृष्टी झाली असं समज करून घेण्यात अर्थ नाही। या 19व्या श्लोकामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की जर कोणी या मायेच्या या आवरण अंशाचा नाश करेल तर त्याला
ब्रह्म आणि सृष्टी यामधला जो भेद आहे तो स्पष्ट होईल. आणि या दोघांमध्ये असलेला भेद जर स्पष्ट झाला तर त्याचा परिणाम म्हणून भेदस्तयोर विकार स्यात् सर्गे न ब्रह्मणी क्वचित. जो काही विकार आहे तो सृष्टीमध्ये आहे, म्हणजे सर्ग हा जो शब्द इथे आहे त्या सृष्टीमध्ये आहे, त्या सर्गामध्ये आहे. तो विकार ब्रह्मामध्ये म्हणजे भगवंतामध्ये अजिबात नाही, असं त्याला लक्षात येईल. म्हणजे आपण जेव्हा ब्रह्म आणि सृष्टी असा दोन वेगवेगळा विचार करू तेव्हा, म्हणजे दोघांना आपण वेगळ्या रूपाने पाहू तेव्हा कदाचित हे लक्षात येऊ शकतं. तर एखादा म्हणेल हो मी तर वेगवेगळं मानतोच, पण आपण मागे अभ्यास केलेला आहे की आपण जरी म्हणत असलो की देव वेगळा आहे तरी सुद्धा आपण तो देवाला कुठे धरत असतो, या 3 लोकांमध्येच कुठेतरी धरत असतो, किंवा 3 लोकातल्या कुठल्या तरी पदार्थांनाच आपण देव समजत असतो. आणि म्हणून आपण देवाला वेगळं मानत नाहीये, हे आपण आधीच पाहिलेलं आहे, आपण त्याचा आधी विचार केलेला आहे. तर देव हा सृष्टीमधला कुठलाही पदार्थ नाही, देव हा सृष्टीमध्ये कुठेही नाही. या 2 गोष्टी आधी लक्षात घेतल्या की मग याच्यापेक्षा वेगळा देव आहे हे आपल्याला विचारात घेता येऊ शकतं. नाहीतर होतंय काय की आपण देव म्हणजे इथे नाही तर वैकुंठात असेल असं समजतो, असा नसेल तर तसा असेल असं समजतो. म्हणजे दगडाचा नसेल तर कुठल्या तरी वेगळ्या स्वरूपाचा वेगळ्या रूपाचा असेल असं आपण समजतो, अशा आकाराचा नसेल तर तशा आकाराचा असेल असं काहीतरी समजतो. पण आपण त्या देवाला त्या सृष्टीमध्येच धरतो. आणि सृष्टी ही विकारवान आहे, सृष्टी ही विकृत आहे, आणि ब्रह्म जे आहे हे विकृत नाही, हे आपल्याला इथून या भेदाचा नाश झाल्यानंतर, दोघांमध्ये असलेल्या भेदावर जे आवरण आहे त्या आवरणाचा नाश झाल्यानंतर लक्षात येऊ शकतो. असा हा अभ्यास आहे. तर आवरण नाश हा विषय आपण पाहतो आहोत. आवरण नाश होणं गरजेचं आहे. मायेचा जो आवरण हा भाग आहे तो आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याचाच विचार खरं तर परमार्थात होणं गरजेचं आहे. मायेच्या विक्षेप अंशाचा आपल्याला खरं तर एवढा विचार करायची गरज नाही आहे, पण विक्षेप अंशामध्येच जास्तीत जास्त लोक गुंतलेले असल्यामुळे साधू संतांनी किंवा अनेक महात्म्यांनी या विक्षेप अंशावर सुद्धा बऱ्याच वेगळ्या पद्धतीने उपचार केलेला आढळतो. बऱ्याच वेगळ्या पद्धतीने या विक्षेपाला कसं कमी करता येईल याचाही प्रयत्न केलेला आपल्याला आढळतो. परंतु खरं तर हा विक्षेप आपल्याला संपवता येणं कधीही शक्य नाही आहे. विक्षेपात बदल होऊ शकतो पण संपवता येणं शक्य नाही. आणि जास्तीत जास्त वेळ सगळ्यांची त्याच्यातच चाललेली आहे. आणि म्हणून आवरण नाश करणे किंवा आवरणाचा आपल्याला काहीतरी विचार करायला पाहिजे होता, त्याचा नाश करायला पाहिजे होता, हे कळतच नाही. संसारातल्या सगळ्या धर्मांमध्ये, संसारातल्या अनेक धर्मांमध्ये आपण इतके गुंतलेलो आहे. अनेक धर्म आहेत आपल्या पाठीमागे, म्हणजे आपल्याला अनेक कर्तव्य, तुम्ही त्याला कर्तव्य म्हणता हे नाही, अनेक कर्तव्य पार पाडायचे. आणि हे कर्तव्य पार पाडण्याच्या नादात आपल्याला आवरण नाश करायला वेळच नाही. फक्त महाराज ज्या दिवशी सांगायला बसतात तेव्हा आपण ऐकतो, त्यावेळेस बरं वाटतं, छान वाटतं, तेवढ्यापुरतं असतं ते. त्यानंतर तुम्ही विसरून जाता, मी पण विसरून जातो, आपण दोघेही विसरून जातो. नंतर पुन्हा आपली भेट झाली की मग पुन्हा आपण म्हणतो अरे आवरण नाश करायचं होतं बरं, राहिलंच ते. असं करत करत लोक मरून जातात. कितीतरी मेले लोक असे, महाराजही मेले आणि त्यांचे अनुयायी मेले, पण आवरण नाश काही होत नाही. तर असे जर परिस्थिती होत असेल तर ते योग्य नाही आहे. आपल्याला आपलं कर्तव्य पार पाडलंच पाहिजे, आपले धर्म पाळलेच पाहिजे. हे सगळं जे काही शिकवण आहे ही खूप मोठ्या प्रमाणात आहे जगामध्ये. आणि त्याच्यामुळे आपल्याला याचा विचार करायला वेळ नाही. आपले जे काही व्यावहारिक गोष्टी आहेत ह्या सगळ्या करत असताना जर आवरण नाशाचा विचार करता आला नाही तर सगळे व्यवहार सोडले पाहिजेत. नाहीतर सगळे व्यवहार करत असताना आवरण नाश कसा करायचा याचा प्रयत्न करता आला पाहिजे. काहीतरी करावं लागेल. म्हणजे आवरण नाश हा जर आपला प्रमुख हेतू असेल, समजा झाला एखाद्याचा, तर त्याने काय करावं लागेल, असे व्यवहार केले नाही पाहिजेत की ज्याच्यामुळे आवरण नाश करण्याचा विचारच होत नाही. म्हणजे आवरण नाश करण्याचा विचार म्हणजे आवरण नाश करण्यासाठी जी साधनं करावी लागतात ती साधनं जर आपल्याला आपल्या व्यवहारामुळे जमत नसतील तर तेवढे व्यवहार आपल्याला कमी कमी करत गेले पाहिजे, तेवढे बंद करत गेले पाहिजे. सगळेच व्यवहार बंद होऊ शकत नाही. त्यामुळे जे अत्यंत
गरजेचे आहेत असे व्यवहार पाळले पाहिजेत आणि जे गरजेचे नाहीत, ज्यांना आपण बंद करू शकतो, असे बंद केले पाहिजेत. पण काही लोकांना त्यांच्या वागण्यावर मला असं लक्षात येतं, त्यांना सगळेच व्यवहार गरजेचे आहेत. त्यामुळे अशा साधकाचा कधीही उद्धार होऊ शकत नाही. उद्धार म्हणजे आवरण नाश कधीच होऊ शकत नाही. ज्यांना असं वाटतं की हे पण आपल्याला गरजेचं आहे, हे पण गरजेचं आहे, हे पण गरजेचं आहे, हे पण काहीच राहिलं नाही, म्हणजे बंद करण्यासारखं काहीच नाही आपल्याकडे, असं जर वाटत असेल तर मग हे करणार कधी? बरं, तारण्याची गोष्ट निराळी, जरा म्हातारे झाल्यावर करू असं म्हणतात. म्हाताऱ्यांचं असं झालंय, म्हणजे म्हातारे मी पण जेवढे पाहतो ते सांगते मध्ये सगळंच गरजेचं आहे आम्हाला. म्हणजे तुम्ही आवरण नाशाचा विचार कधी करणार? मग हा अभ्यास कधी करणार? तरुण करू शकत नाही, लहान पोराला करता येत नाही, म्हाताऱ्यांना वेळ नाही, मग आता करणार कधी? कोण करणार? तर आवरण नाश हा जो विचार आहे, हा विचार करण्यासाठी आपल्याला वेळ द्यायला लागेल, ठीक आहे. आवरण नाशाचा विचार करण्यासाठी म्हणजे आवरण नाशासाठी लागणाऱ्या साधनांचा आपल्याला अवलंब करण्यासाठी वेळ द्यावाच लागेल. मग तो किती देतो आपण? 1 तास देतो, 1 मिनिट देतो, 10 तास देतो, किती वेळ देतो हा प्रत्येकाचा आपापला एक वैयक्तिक विषय आहे. पण नक्कीच आपल्याला आवरण नाशाचा विचार करायला पाहिजे. आवरण कशावर आहे? आवरण ज्याच्यावर आहे ते घालवलं पाहिजे. आवरण कशावर आहे? ब्रह्म आणि सृष्टी यांच्या भेदावर आवरण आहे. यांच्यातला जो भेद आहे, म्हणजे यांच्या भेदावर आवरण म्हणजे काय? कशावर आवरण आहे? अनेक प्रकारे त्याचा विचार करता येऊ शकतो. रज्जू आणि सर्प हा आपण विचार करू शकतो. रज्जूवर आवरण आहे आणि सर्पावर आवरण आहे. रज्जू आणि सर्प यांच्या भेदावर आवरण आहे, असे 3 वेगवेगळे विचार होऊ शकतो. म्हणजे सर्प झाकला गेलाय का रज्जू झाकली गेली आहे, का त्या दोघांमधला भेद झाकला गेलाय, म्हणजे त्यातला नीट कळत नाहीये की हे काय आहे नक्की. पूर्ण रज्जू जर झाकली गेली असती, रज्जू झाकली गेली आहे का? रज्जू जर झाकली गेली असती तर तिथे साप भासलाच नसता. पूर्ण अंधार असता तर तिथे साप भासलाच नसता, कारण दोरीच दिसत नसती दिसली. म्हणून तिथे शब्द काय येतात? मंद अंधकार. काय शब्द येतात? पूर्ण अंधार नाही, मंद अंधकारामध्ये ज्या ठिकाणी थोडा उजेड आणि थोडा अंधार अशी आहे. म्हणजे रज्जू तिथे आपल्याला पूर्ण झाकली गेलेली नाही, रज्जूचं काहीतरी तिथे आपल्याला अस्तित्व माहीत आहे. म्हणून तिथे रज्जूचं अज्ञान नाही आहे, रज्जूचं आपल्याला पूर्णतः अज्ञान नाही आहे, रज्जूचं सामान्य ज्ञान तिथे आहे. रज्जू काहीतरी आपल्याला तिथे माहीत आहे. पण सर्प, मग आता दुसरा भाग आहे सर्प, मग सर्प तरी आपल्याला पूर्ण माहीत आहे का नाही आहे? तिथे सर्प आहेच असं आपली खात्री जरी होते तशी आपल्याला वाटतं सर्पच आहे, पण तिथे सर्प खरा तर नाहीच आहे. म्हणजे सर्प सुद्धा आपल्याला खरा तर पूर्ण झाकला गेलेला नाही, नक्की माहीत नाही आहे तिथे काही. आपण जरी म्हणतोय की तिथे साप आहे तरी सुद्धा प्रत्यक्षात काय? प्रत्यक्षात त्या सापाचं खरं ज्ञान नाहीये, ते जरी वाटतंय. म्हणजे सापाचं सुद्धा पूर्णतः ज्ञान खरं तर नाहीये, रज्जूचं सुद्धा खरं तर पूर्ण ज्ञान नाहीये. म्हणजे रज्जू आणि साप या दोघांचंही आपल्याला खरं तर पूर्ण ज्ञान नाहीये. म्हणजे रज्जू आहे का साप आहे अशी शंका असेल असं नाही, सापच आहे असं एखाद्याला वाटत जरी असलं तरी सुद्धा सापच आहे हे ज्ञान खोटं आहे. म्हणून या ठिकाणी गोंधळ उडालेला आहे. या ठिकाणी काय आहे की नक्की साप आहे का नक्की रज्जू आहे हा खरं तर प्रश्न आहे. साप दिसतो तेव्हा पूर्णतः तो सापच वाटतो, पण असते दोरी आहे ना, पण साप दिसतो म्हणजे रज्जू झाकली गेली आहे असं आपण बोलण्यातून प्रयोग काय करत असतो की रज्जू झाकली म्हणजे दोरीच्या अज्ञानात सर्प उत्पन्न होतो असं आपण म्हणतो. पण दोरीच्या अज्ञानात जरी सर्प उत्पन्न होतो असं म्हणत असलो तरी दोरीचं आपल्याला सामान्य ज्ञान असतं, त्याच्याशिवाय तिथे साप किंवा काही कुठलाही भ्रम होऊ शकत नाही. म्हणजे जेव्हा केव्हा कुठलाही भ्रम होतो तेव्हा भ्रम म्हणजे तो साप दिसो किंवा ती भूरेषा दिसो, काही दिसो, जो काही भ्रम त्याच्यावर निर्माण होतोय तो भ्रम दिसण्यासाठी, भ्रम होण्यासाठी आधी त्या पदार्थाचं सामान्य ज्ञान असावं लागतं, पण त्याचं विशेष ज्ञान नसतं तिथे. जेव्हा दोरीचं विशेष ज्ञान होतं तेव्हा तिथला सर्प जो वाटत होता किंवा भूरेषा वाटत होती ती जाते, ती राहत नाही. म्हणजे दोरीच्या विशेष ज्ञानामध्ये काय होत आहे की ते जे आवरण आहे ते घाललं जात आहे.
म्हणजे आवरण खरा जो भाग आहे, आवरण हा अंश जो आहे तो काय, हा आहे खरा. म्हणजे विशेष ज्ञान त्या दोरीचं कमवणं. तसं ब्रह्माचं विशेष ज्ञान जे आहे ते जर आपल्याला कळलं, ब्रह्म हा विशेष रूपाने आपल्याला कळला, तर जगरूपी जो काही भूरेषा म्हणा, सर्प म्हणा, हा आहे का नाही हा भ्रम आहे. आता आपल्याला वाटतंय जगच आहे. आता काय वाटतंय, जगच आहे. आता आपल्याला जगच आहे असं वाटतंय. म्हणजे आपल्याला हा ठाम निश्चय आहे की हे जगच आहे. आता एखादा म्हणाले की जग नाहीये, म्हणजे जग, आम्ही देव पण आहे असं मानतो. पण तुम्ही ज्याला, म्हणजे तुम्ही जास्त गोंधळातात. एखादा देव मानतच नाही अजिबात, तो उलट शहाणा आहे. एक वेळ तो जरा बरा आहे, कारण की तो काय मानतोय, तो जग मानतोय. तो देव मानतो का, मानतच नाही. म्हणजे जो एखादा त्याला सापच आहे असं म्हणतो तो बरा आहे, नाही का. पण एखादा तो साप पण आहे दोरी पण आहे असं म्हणत असेल तर मग तो जरा काहीतरी गडबड आहे, नाही का. तर दोरी पण वाटते त्याला साप पण वाटतोय, असं चालेल का. आता जेव्हा आपण जग आहे असं म्हणणारा एखादा व्यक्ती पाहू, तेव्हा तो एक वेळ चालेल, तो जगच मानतोय, तो देव मानत नाही. आपली काय परिस्थिती आहे, आपण काय म्हणतोय, जग पण आहे आणि देव पण आहे. म्हणजे त्यांच्यातला भेद स्पष्ट नाहीये. म्हणून जी माणसं देव मानतच नाहीत, देव हा प्रकारच नाही जगात उपलब्ध नाही, जगच आहे फक्त, असं म्हणतात, ती लोक जरा चांगली म्हणावीत. पण जे देव पण आहे म्हणतायत, जग पण आहे म्हणतायत, त्यांच्यावर आवरण आहे, त्यांना भेद कळेना, म्हणून भेद घालवायचा. मग विशेष ज्ञान कोणाचं करावं लागतं, सर्पाचं विशेष ज्ञान करावं लागत नाही, कारण सर्प तिथे नाहीये. विशेष ज्ञान कोणाचं करावं लागतंय, रज्जूचं करावं लागतं. रज्जू म्हणजे दोरी जी आहे, ही दोरी आपल्याला दिसलीच नसती तर सर्प प्रश्नच नव्हता. पण रज्जू म्हणजे दोरी ही आपल्याला तिथे सामान्य रूपाने दिसते, सामान्य रूपाने आपल्याला ज्ञात होते, म्हणूनच तिथे कुठला तरी भ्रम तयार होतो. तसं खरं तर भगवंत हा जो आहे ना, तो सामान्य रूपाने आपल्याला ज्ञात आहे, म्हणूनच त्या भगवंतावर कुठला तरी भ्रम तयार होतोय. म्हणजे भगवंताच्या सामान्य ज्ञानानेच कुठला तरी भ्रम आहे. मग तो कुठला भ्रम आहे, जग हा भ्रम आहे. आणि हा जो जग नावाचा भ्रम आहे, हा जग नावाचा भ्रम आपापल्या पद्धतीने आहे. म्हणजे एखाद्याला जसं दोरीवर साप दिसतो, तर दुसऱ्याला एखाद्याला तिथे भूरेषा वाटते, एखाद्याला कुठला तरी हार पडलेला आहे असं वाटतंय. एकाच दोरीवर दोरीच्या विशेष ज्ञानाच्या न जाणण्याने, म्हणजे विशेष ज्ञानाच्या अज्ञानात आणि सामान्य ज्ञानात भ्रम तयार होत असतो. तसं ब्रह्माच्या म्हणजे भगवंताच्या सामान्य ज्ञानात आणि भगवंताच्या विशेष ज्ञानाच्या अज्ञानात जग रूपी भ्रम तयार होतो. पण हा जग जो नावाचा भ्रम आहे तो सगळ्यांना सारखा नाहीच आहे. जसा दोरीवर सगळ्यांना सर्पच भासतो असं काही गरजेचं नाहीये. जग सगळ्यांना सारखं दिसत नाही. इथे बसलेल्या प्रत्येकासाठी जग भिन्न भिन्न आहे, सारखं नाहीये. प्रत्येकाला जग वेगळं वाटतंय. प्रत्येकाचं जाऊ देत, आपल्या एकट्यालाच आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जग वेगवेगळं वाटत जातं. कधी चांगलं वाटतं, कधी वाईट वाटतं, कधीतरी जग हे सुंदर वाटतं, कधी कधी जग हे म्हणजे अत्यंत त्रासदायक वाटतं. आपल्यालाच एकाच व्यक्तीला हे जग प्रत्येक क्षणाला बदलत चाललंय, सारखं नाही वाटत आहे. आणि या जगाचा शेवटच नाहीये. काही जगाला काही शेवटच नाहीये. जग असं का असं, ह्या वावग्या कल्पनेला शेवट नाहीये. कल्पनाच आहे ना त्याच्यामुळे त्याला काही शेवटच नाहीये. शेवट झालेला दिसत नाही म्हणजे कुठेच. जगाला शेवट होईल का नाही माहित नाही. आपण जे काही क्रिया करतोय आणि आपण जे काही विचार करतोय ह्याला शेवट वाटतोय का आपल्याला कधी? आपल्याला असं वाटतंय की आता आपल्या इथून पुढे विचार थांबणार आहेत, बस आता इथून पुढे काही विचार होणार नाही, म्हणजे माझं मन आता इथून पुढे विचार करणार नाही, असं कधी होतंय? म्हणजे आतमध्ये जे सूक्ष्म क्रिया मनात सुरू झाल्या, विचार सुरू झाले, हे कधीही थांबणारच नाहीयेत. बरं, दुसरी गोष्ट, आपल्याला असं वाटतं की आपण कधीतरी जागेवर बसून गप्प बसू, शांत बसू, आता काहीच करणार नाही, काम जेवणार पण नाही, काहीही करणार नाही, शरीर एकदम लाकडासारखंच होऊन जाईल. असं होईल का? होणारच नाही. मेला माणूस तेव्हाच होतंय, फक्त तिथपर्यंत हे चालूच राहत आहे. म्हणजे आपल्याहून जर बघितलं तर हे अव्याहतपणे सुरू आहे.
थांबणारच नाही हा प्रवाह. आणि आपण जसं आहोत तसं हे जगाची पण परिस्थिती आहे. हे जग जे आहे ते अव्याहतपणे वाहत चाललंय. हा प्रवाह आहे, थांबतच नाहीये. आणि या प्रवाहामध्ये मग आपण जेव्हा केव्हा वैतागतो काहीतरी कारणाने, काहीतरी कारण असतं, म्हणजे दुःखामुळे म्हणा किंवा कोणीतरी म्हटलं म्हणून म्हणा, काहीतरी कारणाने लोकांना देव नावाची काहीतरी कल्पना सुचते मध्येच. तो जगाचा एक भाग आहे बरं. लोकांना जी देवाची कल्पना आली आहे ना, ही काय त्यांच्या कल्पनेचा भाग आहे. तो जगाने जे देव मांडलेत त्याला देव आणि देवीमध्ये विभागलं जातं. ते कल्पनेच्या अंतर्गत आहेत सगळे. हे सगळ्या कल्पना आहेत, ते त्यांच्या जगाचा एक भाग आहेत. जेवढे काय असेल, मोठ्यातले मोठे देव, छोट्यातले छोटे देव, हे सगळे काय आहेत, त्यांच्या जगाचा एक भाग आहेत ते. आणि उपनिषदाने जो देव सांगितला तो त्याच्यापेक्षा एकदमच वेगळा, त्याचा त्यांचा काही संबंध नाही. म्हणून तुमच्या जगामध्ये कुठेही जर देव येत असेल तर तो देव हा देव अजिबात नाही. कारण दोरीवर जेव्हा काहीतरी भासतं, म्हणजे जर दोरीवर एखाद्याला साप दिसला, भासला त्याला साप, तर तो साप कसा आहे याच्या अनेक कल्पना तयार होतात. अनेक वेगळ्या प्रकारच्या कल्पना तयार होतात. विषारी असेल, बिनविषारी असेल, अशा वेगळ्या कल्पना तयार होतात. ह्या रंगाचा असेल, त्या रंगाचा असेल. म्हणजे त्या सापाविषयी जशा अनेक कल्पना करता येतात तसं या जगाविषयी अनेक कल्पना करता येतात. आणि त्या जगाविषयी अनेक कल्पना आपण करत असतो, त्या चालूच आहेत. त्याच एका कल्पनेमधला एक भाग आहे देव. एक भाग काय? देव. कोणीतरी म्हटलं मसोबा असतो, कोणीतरी म्हटलं इंद्र असतो, कोणीतरी म्हटलं की वरुण असतो, वेगवेगळे देव देवता, वेगळ्या देवी, कोणीतरी म्हटलं. मग आता तुम्ही मला, मी असं म्हटलं की हे कल्पना आहेत, मग आता तुम्ही मला लगेच म्हणणार म्हणजे ते काय खोटे आहेत का आमचे देव, असं तुम्ही म्हणणार. मी तर म्हणतो तुम्ही खरं समजून बसा ना. मी तुम्हाला कुठं आठवलंय? जिथपर्यंत तुम्ही या सृष्टीमधल्या कुठल्याही पदार्थाला तुमचा देव म्हणून धरून बसलेत, तिथपर्यंत तुम्ही काय करायचे ते करा, तुम्हाला या सृष्टीतून बाहेरच पडता येणार नाही. कारण तुम्ही देव ठरवून द्यायला आहे. मग कारण का तुम्ही लगेच मला विचारणारच, इंद्र नाहीये का? मग असं विचारणारच का नाही? इंद्र आहे का नाही मग नक्की सांगा मला. दोरीवर भासलेला साप, नाग एका घोणस आहे, धामण एका मण्यार आहे, असा जर प्रश्न आला तर मी म्हटलं नाहीये काही, तर तुम्ही म्हटले पण नाग आहे का? मग नाग, तुम्हाला जर नाग वाटत असेल तर तुम्ही म्हणाल नाग नाहीये का? तुम्हाला जर समजा धामण वाटत असेल, तुम्ही म्हणा धामण नाहीये का? मग तर मग मी म्हटलं सापच जर नाहीये तर तुझी धामण आहे का नाग याचा प्रश्न कुठे आहे? नाही का? जगातला कुठलाच अंश, जगातला कुठलाही भाग जर देव नाहीच असं आपण एकदा जर विचार करायला लागलो तर मग इंद्र आहे का, मग चंद्र आहे का, सूर्य आहे का, हा प्रश्न तो कुठे? मग तुम्ही म्हणाल की आता हे सगळं दिसतंय ते काय आहे? मग अनुभवात येतो आमचा प्रत्यक्ष अनुभव काय? प्रत्यक्षात आम्हाला काय दिसतंय? आपला प्रत्यक्ष अनुभव आहे की जग आहे आणि त्याच्यातला हा सूर्य देव आहे, हा एक देव आहे, हा वरुण एक देव आहे, असं आपल्याला दिसतंय. सगळं सगळं पाहतोय. मग ह्या सगळ्यांना आपण प्रत्यक्ष अनुभवात घेत असताना ह्या सगळ्यांना आपण देव न म्हणणं हे फारच गमतीशीर. तुम्ही त्यांना काय म्हणायचं ते म्हणा, ते देव नाही आहेत. काय नाही आहेत? काय नाही आहेत? ते देव नाही. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. हे सगळे कोणीच देव नाही, कोणीही देव नाही. वरपासून खालीपर्यंत कोणीच देव नाही. जगात कुठंच देव नाही. मग अख्खं जग जे आहे ह्या जगाचं करायचं काय? मग आपण, जग हा अख्खा विकार आहे. जग हा अख्खा विकार आहे, विकृत आहे जग. हे काय? विकृत, विकार. विकार म्हणजे काय? विकृत म्हणजे काय? विकृत आणि विकार आपण व्यवहारात बरेच वेळा शब्द वापरतो. म्हणजे विचित्र, म्हणजे अयोग्य. विकार किंवा विकृती कशाला आपण म्हणतो? अयोग्य, योग्य नसलेलं. म्हणजे आपल्याला अपेक्षित असल्यापेक्षा काहीतरी वेगळं, त्यानंतर विकार. विकृत म्हणजे काय? आपल्याला काहीतरी अपेक्षित असतं, त्याच्यापेक्षा वेगळं जर काय असेल तर त्याला आपण विकार म्हणतो. अपेक्षित पेक्षा वेगळं.
तर जग जे आहे हे जग हे विकार या शब्दामध्ये किंवा विकृत या शब्दामध्ये का टाकलंय? कारण की भगवंतापेक्षा ते वेगळं आहे म्हणून. विकार त्याला काय म्हटलंय? विकार का म्हटलाय? भगवंतापेक्षा त्याचे गुणधर्म वेगळे आहेत. जगाचे गुणधर्म भगवंतापेक्षा वेगळे आहेत म्हणून तो विकार आहे. मग जगाचे गुणधर्म जर भगवंतापेक्षा वेगळे असतील तर जगामध्ये जेवढं काही सापडेल एवढं सगळ्यामध्ये तो भगवंत सापडू शकत नाही. कुठेही तो सापडणार नाही, पण लोक त्याला तिथे शोधतात. मग कुठे सापडेल? कसा सापडेल? सर्पामध्ये कधी रज्जू सापडत नाही. एखाद्या जर सर्पामध्ये रज्जू शोधू लागला तर त्याला कधी सापडणार नाही, कारण की त्याने सर्पाची जी कल्पना आहे त्याची तीच त्याला त्या रज्जूपर्यंत पोहोचून देणार नाही. रज्जूचं विशेष ज्ञान हेच रज्जूला प्राप्तीला कारण आहे. सर्पनाश हा त्याचा परिणाम आहे. सर्पनाशाने रज्जूचं ज्ञान होत नसतं. रज्जूच्या विशेष ज्ञानाने रज्जूचं विशेष ज्ञान होणार आहे. सापाचा नाश केला म्हणजे रज्जू कळत नाही, तर कशाने रज्जू कळते? रज्जूच्याच विशेष ज्ञानानेच रज्जू कळते. म्हणजे मला जर पाहायचं असेल तर मीच व्हायला पाहिजे, असे ज्ञानदेव महाराजांचं म्हणणं आहे. ठीक आहे. भगवंताला जर पाहायचं असेल तर भगवंतच व्हायला लागेल. म्हणजे याचा अर्थ काय? जगतात राहून जमायचं नाही, म्हणजे विशेष ज्ञान भगवंताचं करायला लागेल. तर भेद जो आहे हा भेद जग आणि ब्रह्म यांच्यामध्ये भेद आहे. यांच्यामध्ये भेद आहे, पण हा भेद वाटत नाही, तेच आवरण आहे. जग आहे विकृत, ब्रह्म याचाच अर्थ विकृत नाहीये. दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ब्रह्म हे विकृत नाही. आता विकृत नाही हा विकृत शब्द किंवा विकार शब्द का आलाय? विकृत हा शब्द आपण व्यवहारात ज्या रीतीने वापरतोय अशा रीतीने तर घेऊन जमणार नाही. विकार हा शब्द आपल्याला व्यवहारात जसा घेतो तसा जमणार नाही. आपण त्याचा अर्थ मगाशी विचार केल्याप्रमाणे असा घ्यायला पाहिजे की विकार किंवा विकृत म्हणजे अपेक्षित पेक्षा वेगळा. कोणाच्या तरी अपेक्षेने तो वेगळा असतो. एखाद्या व्यक्तीच्या अपेक्षेने दुसरा व्यक्ती विकृत असू शकतो, है की नाही? एखाद्याच्या अपेक्षेने दुसरा विकृत असू शकतो, त्याच्या अपेक्षेने हा विकृत असू शकतो. म्हणजे एकमेकांच्या अपेक्षेने विकृत असू शकतात, ते कोणाच्या तरी अपेक्षेने विकृत असतात. विकार. आता समजा क्रोध हा काय? विकार आहे. मग दया हा जर आपण विचार केला तर दया जी आहे हा विकार वाटत नाही. म्हणजे दयाच्या अपेक्षेने आपण क्रोधला विकार म्हणतो, विकृत म्हणतो. हा मनुष्य विकृत आहे कारण तो दया दाखवत नाही म्हणून. आणि एखादा दया दाखवत असतो म्हणून आपण त्याला विकृत नाही असं म्हणतो. म्हणजे एखादा प्रेमळ असेल, दयाळू असेल तर आपण म्हणतो की हा विकृत नाही आहे. आणि दुसरा कसा असतो? दुसरा दयाळू असतो म्हणून तो विकृत नाही. दुसरा कसा असतो? तो क्रोध करतो किंवा मारामारी करतो, काहीतरी करतो, त्याच्यामुळे आपण म्हणतो हा विकृत आहे. म्हणजे याच्या अपेक्षेने हा आपण त्याला विकृत ठरवत असतो. कोणाच्या तरी अपेक्षेने विकृत ठरवावं लागेल किंवा ठरवतो आपण. मग तसं सगळी सृष्टी जी आहे ना ही विकृत आहे हे जर आपल्याला ठरवायचं असेल तर कोणाच्या तरी अपेक्षेने ठरवावं लागेल. म्हणजे तो कोणीतरी एक जण आहे, म्हणजे तो देव जो आहे त्याला आपण देव म्हणतो, त्याला ब्रह्म म्हणतात. पण तसं होत नाही. आपलं काय होतंय बघा, आपण काय करतोय, ही जी माया आहे ह्या मायेचं जे विक्षेप भाग आहे, मायेने आवरण टाकल्यानंतर जो विक्षेप भाग आला, म्हणजे रज्जूवर एकदा का आवरण पडलं, कसं पडलंय? फक्त त्याचं विशेष ज्ञान घालवलंय. काय केलंय? आवरण कसं टाकलंय? खरं रज्जू झाकलेली नाहीये. फक्त रज्जू झाकलेली नाहीये. रज्जू जर झाकली असती तर काही झालं नसतं. रज्जू झाकलेली नाहीये. रज्जूचं जे विशेष ज्ञान आहे ते झाकलेलं आहे. तसं जो ब्रह्म आहे ह्या ब्रह्माचा सध्या आपण विचारच करत नाही, त्याचा विचारच नाही आपल्याकडे. आपण विकार शोधतो. विकार हा शब्द जेव्हा पाहतो तेव्हा काय झालंय की ह्या मायेने जे काही आवरण भेदावर घातलं
त्याच्यामध्ये तिने त्या भगवंताला लोपवलेलं नाहीच आहे. त्याला जसं रज्जू लोपलेली नसतेच तसा भगवंत लोपलेला नाहीये, पण भगवंताचं विशेष ज्ञान जे आहे ते लोपलंय. म्हणजे काय झालंय नक्की? नक्की हा काय झालेला गोंधळ आहे? विकारीकडे येऊ थोडंसं आपण, परत मग त्याचे इकडे पण जाणार आहोत, हा पण विचार करणार आहोत. विकार जो आहे हा विकार आपण काय पाहतोय? जग. मला सांगा, जगामध्ये काय विकृत वाटतंय तुम्हाला? तुम्हाला काय विकृत वाटतं? जगामध्ये काय विकृत आहे? तुम्ही प्रत्येकाने ठरवलेलं आहे विकृत काय का नाही ठरवलेलं? आपण प्रत्येकाने ठरवलेलं आहे का नाही ठरवलेलं? ठरवलं ना काहीतरी, प्रत्येकाने ठरवायचं विकृत काय आहे. नव्हे तुम्ही सकाळी जागा झाल्यापासून झोपेपर्यंत विकृतचा विचार करत असत. हे विकृत आहे, विकृत आहे, विकृत आहे, विकृत आहे, विकृत. आपण कळत नकळतपणे आतमध्ये सारखं चालू असतं काय? हे विकृत आहे, विकृत आहे, विकृत आहे, विकृत आहे. म्हणजे अयोग्य आहे, अयोग्य आहे, अयोग्य, विकृत आहे, विकृत आहे. आपण कंटिन्यू ते चालू आहे, चालू आहे. आणि त्याच्यापासून आपण वाचण्याचा प्रयत्न करतोय, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. सगळी लोक जगातली हेच करतायत, प्रत्येक जण हेच करतोय. राक्षसी जे आसुर जे आहेत, राक्षस नरकातले सगळे जीव, यांना हे देव विकृत वाटतात. राक्षसांना कोण विकृत वाटतं? देव विकृत वाटतात. माणसांना कोण विकृत वाटतं? माणसांना राक्षस विकृत वाटतात. देवांना कोण विकृत वाटतं? देवांना हे दोघं विकृत वाटतात. माणसांना जरी देव आवडत असले तरी देवांना माणसं आवडत नाही बरं. त्यातला जो मनुष्य एकदम त्यांची उपासना करतो त्याला ते फक्त थोडीशी कृपा केल्यासारखं करतात. नाहीतर काय देवांना माणूस वगैरे आवडत नाहीत. म्हणजे एखाद्या असं जर ठरलं की माणसं जसं 1000 माणसं वर देवाकडे स्वर्गात घेऊन जायची, ती येऊ देणार नाहीत सगळ्यांना. फारच एखाद्या कष्टाने तपश्चर्या केली तर त्याला तिथे एंट्री मिळते. सगळ्यांना येऊ देत नाही ते. जसं अमेरिकेतल्या लोकांना भारतातील लोक पचत नाहीत, ते कोणाला येऊ देतात? फक्त अमेरिकेतले लोक कोणाला येऊ देतात? तुम्ही जा बरं, जाऊन दाखवा. जाऊ शकता का? गेलं तरी तुम्हाला व्हिजिटिंग विसा मिळेल फक्त. आणि तो व्हिजिटिंग विसाचं पण टाइम ठरलेला आहे, एवढ्याच वेळ द्यायचं. तसं हे स्वर्गात सुद्धा आपल्याला व्हिजिटिंगच विसा मिळतो. म्हणजे क्षीणे पुण्य मरते लोक विशंती. पुण्य संपले की पुन्हा मरते लोक आहे. त्यामुळे ते काय तिथे आपल्याला ग्रीन कार्ड देणार नाही. फार चुकून एखादा पट्टीचा असेल, एखादा भारी उत्कृष्ट, तरच त्याला तिथे ग्रीन कार्ड मिळतं अमेरिकेत, आहे ना. उत्कृष्ट असेल तर अमेरिकेत त्याला रहिवासी म्हणून राहायला परमिशन मिळते. तसं कायमच स्वर्गात राहायला मानवाला कदाचित मिळू शकते, पण फार क्वचित असतं. जसे अमेरिकेत सुद्धा क्वचित लोकांना जागा मिळते, तसंच आहे. पण तर अमेरिकेतल्या लोकांना भारतीय लोक म्हणजे कसे वाटतात? विकृत. कसे वाटतात? विकृत. आपल्याला ते कसे वाटतात? विकृत. आपण त्यांना काय म्हणतो? विकृत. आपण त्यांना विकृत म्हणतो, ते आपल्याला विकृत म्हणतात. आपल्याला त्यांचं कौतुक जर असेल तर आपण त्यांना विकृत म्हणत नाही. मग आपण कोणाला विकृत म्हणतो? बांगलादेशवाले विकृत आहेत, आपण बांगलादेशवाल्यांना विकृत म्हणतो. नाही तर आफ्रिकेवाल्यांना विकृत म्हणतो. कोणाला तरी विकृत म्हणतो आपण, है ना. एकमेकांना असं विकृत म्हणण्यामध्ये हे जग आहे. असो, हे एकदमच व्यवहाराच्या दृष्टीने हा विषय झाला. तर विकृत आपण ठरवून बसलेलो आहे. काय विकृत आहे? विचार, क्रिया सगळं ठरवून बसलोय आपण. तर हे सगळं जे आहे ना, हे खेळ आहे. हा कोणाचा आहे? हा मायेचा खेळ आहे. ती माया जी 3 गुणाने हा खेळ खेळते. 3 गुणामध्ये हा सगळा खेळ आहे. सत्व, रज आणि तम. त्या मायेचा जर तुमच्यावर रजगुणाचा प्रभाव झाला, काय झालं? त्या मायेचा म्हणजे त्या मायेच्या रज अंशाचा जर आपण स्वीकार केला आपल्या वागण्याने, कसं करतोय आपण? ती काही करत नाहीये. आपलं जे आचरण आहे, आपलं ज्या क्रिया आहेत, आपलं वागणं, आपले विचार, याने आपण तिच्या 3 पैकी कुठल्या तरी एका गुणाचा स्वीकार करत असतो. आपल्या विचाराने आणि क्रियेने आपण तिच्या 3 पैकी कुठल्या तरी एका गुणाचा स्वीकार करतो. एखादा तिचा जो गुण आहे त्याचा आपण अंश वाढवत जातो. मग जेव्हा रजा अंशामध्ये आपण असू, म्हणजे आपलं कर्तृत्व, आपलं सगळं जे करणं आहे, वागणं जे आहे, आपले जे विचार आहेत, हे सगळे जर रजा अंशाने वाढत गेले तर आपल्याला ह्या 2 गुणामध्ये असलेले काय वाटतात? ते विकृत वाटतात आपल्याला. हे विकृत आहेत. म्हणजे तुम्ही जर संसारी माणूस असाल, म्हणजे बायको, मुलं असं असाल, तर तुम्हाला विकृत कोण वाटतं?
तुम्हाला 2 कॅटेगरी विकृत वाटतात. एक म्हणजे दरोडे घालणारा, खून करणारा, तो विकृत वाटतो कारण तो तमोगुणातला आहे. किंवा एकदमच गॉन केस, म्हणजे वेगळ्या प्रकारे गॉन केस असतात, त्यामुळे मी त्याचं स्पष्टीकरण नाही देत. तर जे गेलेले वर्ग आहेत सगळे, व्यवहारात त्यांना किंमत नसते, आहे की नाही. असे बरेच वर्ग आहेत व्यवहारामध्ये की ज्यांना किंमतच नसते काही. तर आपण लोक त्यांना काय म्हणतो, विकृत. आणि आपण संन्यासी लोकांना एवढं म्हणजे एकदम डायरेक्ट काही म्हणत नाही, पण आपल्याला आतमध्ये माहिती आहे हे सगळे विचित्र आहेत. म्हणजे संन्यास घेतला की आपण समजतो काय झालं, त्याचं गेला कामातून. आता तुम्ही थोडा परमार्थ करताय म्हणून असं म्हणणार नाही, पण व्यवहारामध्ये एखाद्याने जर संन्यास घेतला, एखाद्याने म्हणण्यापेक्षा तुमच्याच घरात कोणतरी संन्यास घ्यायचं ठरवलं समजा, तर तुम्ही म्हणाल हा बिघडला, गेला कामातून. आणि तुमच्या जर नातेवाईकात सगळ्यांना कळलं तर तुमच्या घरात रांग लागेल समजावून सांगायला, त्याला वेड्यासारखं नको करू. काय म्हणतील, दुसऱ्याचं जाऊ दे, तुम्हीच ठरवा, तुम्ही घरी जाऊन फक्त म्हणा मी संन्यास घेणार आहे. म्हणजे काही करू नका, घेऊ नका, ते काय एवढं सोपं नाही, तुम्ही घेणार पण नाही, पण म्हणा फक्त. समजा तुम्ही जर असे म्हणाले की मी संन्यास घेणार आहे, एवढं म्हणता क्षणी जे वादळ तयार होईल, फक्त खरं दाखवा, ऍक्टिंग चांगली करा, माझ्यासारखी मला जमत तशी. तर एकदम उत्कृष्टपणे ऍक्टिंग करा की मी संन्यास घेणार आहे. काय वादळ होतंय ते बघा. नाही तुमच्या घरचे सगळे माझ्याकडे आले तर सांगू, म्हणजे विकृत समज. संन्यासाला काय समजतात, विकृत. तर रजगुणात असलो की, आणि तुम्ही म्हणतच असला समजा मध्ये मध्ये असं, तर म्हणतील जाऊ दे ते नेहमीच आहे, काही नाही, मग काय होणार नाही. समजा कायमच कोणी जर म्हणत असतील, एखादे काही म्हणत असतात ना घरात, त्यांना महाराजांचं चिंतन फारच आवडलं तर ते घरी गेले की असं काहीतरी प्रयोग करतात. त्यांना वाटतं आता काहीतरी सगळं सोडून जावं, पण ते तेवढ्या पुरतं असतं. म्हणजे असं वारंवार होत असेल तर मग कोणी एवढं टेन्शन नाही घेणार, ते काही जात नाही कुठे, असं त्यांना लक्षात येईल. मग अशा केसमध्ये काय करा, 2-4 दिवस गायब व्हा, कुठं सांगू नका कुठं गेले, आणि मग बघा काय होतंय. ते तुम्हाला शोधणार नाही, ते मला शोधतील पहिले. तुमच्या नादी लागणार नाहीत ते पहिले म्हणजे महाराजांना पहिले शोधा, कारण महाराज शोधले की ते बरोबर सापडत नाही. असं नाही. असो तर विकृत रजगुणामध्ये जे जीव जगत असतात त्यांच्यासाठी विकृत हे 2 गुण असतात. आता संन्यासी लोक जे असतात ना, हे संसारी माणसांना अजिबात किंमत देत नाहीत. अजिबात म्हणजे अजिबात किंमत देत नाहीत. मी एवढे संन्यासी लोक पाहिलेत ना, तुच्छ समजतात, हे तुच्छ, अत्यंत तुच्छ. खूप संन्यासी लोक असे असतात की ते फार प्रेमळ असतात बरं. ते जेव्हा संसारी माणसं येतात त्यांच्या सभोवताली, तेव्हा ते फार चांगलं प्रेमाने वागतात, पण ते फक्त देखावा आहे. 99% फक्त देखावाच आहे. मागे ते तुम्हाला तुच्छ समजत असतात. हा देखावा कसा आहे, सासू आणि सून एकत्र दिसली तर फार गोडीने बोलतात असं दिसतं, हा नुसता देखावा असतो, खरं अजिबात नसतं. ते जगात कुठंच नाही असं. ते नुसतं काय आहेत, मग एखाद्या लग्नामध्ये सासू सून दोघी जणी जर शेजारी दिसल्या तर समजायचं नाही की जमचं पटतंय म्हणून, अजिबात समजायचं नाही. 2 जावा, ननंदानी कोणती दुसरी भाऊजाई, ही एकत्र दिसल्या म्हणजे समजायचं नाही त्यांचं फार जमतंय. तसं हे जे वेगवेगळे वर्ग आहेत ना, यांना एकत्र जरी दिसले तर तेवढं फक्त समजण्यापुरते येते, खरे नाही आहेत, ते नुसते दिसण्यापुरते आहेत. तर हे लोक जे आहेत हे सगळे सत्वगुणातले, म्हणजे महाराज लोक. तुम्हाला माहित नाही, महाराज तुमच्याकडे घरी आल्यानंतर तुम्ही त्यांना फार आदर सत्काराने जेवण देता, हे करता ते करता. महाराज लोक तुम्हाला चांगलं नाही समजत बरं, ते म्हणजे बावलट आहेत सगळी, आणि ते लुटून घ्यायला दक्षिणा किंवा बरेच आपले सगळे पोट महाराज आपले खिशे भरून घेतात. त्यामुळे सगळे लोक कसे असतात, महाराज लोक हे सामान्य माणसाला तुच्छ समजत असतात. संन्यासी जाऊ दे, महाराज लोक साधे, म्हणजे संसारी महाराज जरी असला तरी तो इतर माणसांना तुच्छ समजत असतो, सगळ्यांना. आता हे 2 वर्ग झाले. तिसरा खालचे जे वर्ग आहेत ते ह्या दोघांना तुच्छ समजतात. म्हणजे एखादा जर गुंड असला, मोठा गुंड असला, गुंडांची नावं सांगत नाही, पण एखादा मोठा गुंड असला तर ह्या 2 वर्गाला तो किंमत देत नाही, अजिबात तुच्छ समजतो. तुम्ही त्यांच्या वाटेत जर गेलं तर लगेच, म्हणजे असं नाही तर डायरेक्टच खलासच. आपण तरी नुसतं वरडतो,
ते लोक वरडत नाही, ते डायरेक्टच कार्यक्रम करतात. माहिती आहे ना, इतके भयानक असतात ते, इतकी तुच्छ, इतके विकृत समजतात ते. म्हणजे त्यांना आपण कसं आहे, आपल्याला ते विकृत जरी वाटले तरी आपण त्यांचा काटा काढत आपण गप राहतो, ऐकून घेतो. हे तिसरं जे तमगुणातले ते काय करतात, त्यांना जर आपण विकृत वाटलो तर ते आपल्याला एका क्षणात संपवतात. हे काय करतात, आपण जर विकृत वाटलो, त्यांना एखादा विकृत वाटला तर ते मागं पुढे विचारत नाही करत, ते काय करतात, त्याचा कार्यक्रम संपलेला आहे असं डिक्लेअर करून टाकतात. तर असा गोंधळ आहे जगामध्ये. तर हे सगळं मायेच्या हे 3 गुणांचा खेळ आहे. आता तुम्ही कुठे आहात, तुम्ही काय इथून तिकडे जाणार, तिथून तिकडे जाणार, कुठेतरी इकडे तिकडे जाणार आहे. एक तर वर जाणार ना, ते खाली जाणार. जास्तीत जास्त वर्ग कुठे आहे, रजगुणात आहे. जास्तीत जास्त वर्ग कुठे आहे, रजगुणात आहे. रजगुणात सगळ्यात जास्त जमाव आहे माणसांचा. त्याच्यामुळे या रजगुणातून बाहेर पडणं फार अवघड आहे. दुसरा वर्ग जो आहे म्हणजे सत्वगुणातला, त्यांची संख्या यांच्यापेक्षा फार कमी आहे. यांच्या मानाने फार कमी आहे सत्वगुणातल्या लोकांची. आणि तमगुणांची त्याच्याही पेक्षा कमी आहे बरं. पण सगळ्यात डेंजर कोण आहेत, कमी संख्येवाले आहेत, पण हे दोघं त्याला घाबरून आहेत. सगळ्यात जास्त संख्या आहे रजगुण, नंतर आहे सत्वगुणाची आणि नंतर आहे तमगुणाची. पण जगामध्ये हे तमगुणवाल्यांना घाबरून राहावं. एकच असतो तमगुणी, फार डेंजर असतो, एकच असतो, पण सगळे घाबरून राहतात त्याला. सगळे बरं, दाऊद इब्राहिम एकच आहे, किती आहे, पण किती घाबरतात त्याला, अख्खा देश घाबरतो. अख्खा देश जाऊ देत, एका गावातले जरी लोक आले तर त्याला फार चिंतड्या करून टाकतील त्याचे. पण हे करूच शकत नाही, कारण यांच्याकडे तो गुणच नाही, आहे की नाही. तो मात्र अख्ख्या देशालाच खलास करून टाकू शकतो, कारण गुण आहे त्याच्याकडे. तो आलं लक्षात. तर इतकं भयानक परिस्थिती आहे. असू देत, आता काय तो अभ्यास आपल्याला करायचा नाही. पण असा हा विकारांचा खेळ आहे. विकार, रजगुणाला वाटतं सत्व आणि तम विकार आहे, तमगुणाला वाटतं रज आणि सत्व विकार आहे, सत्वगुणाला वाटतं रज आणि तम विकार. असं हे विकार आहे, विकार. आणि ह्याच्यात आयुष्य चाललं, अनंत जन्म आपण हेच करत आलोय. ह्याच्याबद्दल काही सुचत नाही आपल्याला. आपण स्वतःला त्याच्यात ऍडजस्ट करायचा प्रयत्न करतोय, कुठं इकडं काय इकडे इकडे आपण त्याला ऍडजस्ट करतो. आपण ठरवलंय आपल्याला आपण कुठं राहायचंय, तुम्ही ठरवून बसलेले. मी कितीही चिंतन सांगितलं तरी तुम्ही आतमध्ये पक्क ठरवलं आपल्याला संन्यास घ्यायचा का नाहीये. ठरवून बसलेले तुम्ही, असं काही हे केलेलं नाही. तुम्ही ठरवून बसलेले की संन्यास बिन्यास शक्य नाहीये, फक्त महाराज जेवढं सांगता तेवढं गुपचूप ऐकायचं, इकडून ऐकायचं, इकडे काही इकडून सोडून द्यायचं, जेवढं जमतं तेवढं करायचं. पक्क ठरवून बसलेलं असतं सगळ्यांनी, आलं लक्षात. आणि एखादा जो रजगुणातला असला तर त्याने ठरवलेच असतं की मी सत्वगुणात जाणारच, मग तो जातोच. मग त्याला महाराजाची पण गरज नाहीये. काय, एखाद्याला जर सत्वगुणात जायचं असेल त्याने ठरवलंच, तर तो महाराजाची वाट बघत नाही. तो सगळं महाराजांच्या कशाची गरज नाही त्याला. एखाद्याने तमगुणात जायचं ठरवलं असलं त्याला दाऊद इब्राहिमने येऊन ट्रेनिंग द्यायची गरज नाहीये की हे तुला ट्रेनिंग देतो मी. तो जाणारच आहे, तो जातोच, आलं लक्षात. त्याला काही ट्रेनिंग द्यावं लागत नाही. तर प्रत्येक जण आपापला विकार ठरवलेला आहे की हे आपल्यासाठी विकार आहे, हे आपल्यासाठी योग्य आहे, आणि त्या रीतीने करतात. आता हे झालं ठरवून. काही काही वेळेस बांधून होतं, असं पण होतं. म्हणजे इच्छा नसते पण मंदिरात जातो, असं पण होतं बऱ्याच वेळा. आता इच्छा नसते पण इथं बसावं लागतं काहींना, म्हणजे ह्या घरातल्या लोकांना तर बसावंच लागतं. इच्छा नसते पण एखाद्याचं लग्न होतं, रजगुणात राहावं लागतं. बघा, म्हणजे काही गोष्टी कशा आहेत, होतात म्हणजे त्याची इच्छा असते, पण काही गोष्टी कशा आहेत बांधून. अपमती माया म्हणा, त्याचं पूर्वकर्म म्हणा, त्याला अनेक कारणं आपण देऊ शकतो, पण ते त्याच्याकडून त्याला ते करावंच लागतं. लग्न उदाहरणार्थ, एखाद्या लग्न करायचं नसतं पण होतच लग्न. काय होतं, होतच लग्न. एखाद्याला खून नसतो करायचा कोणाचा, त्याची इच्छा नसते खून करायची, पण त्याच्याकडून खून होतं. त्याची खरी इच्छा अजिबात नसते बरं. तो काही तमगुणाचा नसतोच खरा, रजगुणातला असतो किंवा सत्वगुणातला पण असतो, पण त्याच्याकडून तमगुणातलं कार्य होतं, बांधून केलं जातं ते होतं. म्हणजे असा गोंधळ आहे जगामध्ये. गोंधळ कसला आहे, भयानक गोंधळ आहे. तर सत्व रजतम
जो ज्या गुणातला असेल तो दुसऱ्या गुणांना विकृत समजतो. मग रजगुणातला मनुष्य असेल, त्या रजगुणातला मनुष्य जर समजा सत्वगुणात गेला तर सगळे रजगुणावाले काय म्हणतात, हा बिघडला. रजगुणातला जर मनुष्य असेल तो जर तमगुणात गेला तर सगळे लोक काय म्हणतात, हा बिघडला. तमगुणातला मनुष्य असेल, दाऊद इब्राहिम उदाहरण, त्याची मोठा एक गँग आहे ना, म्हणजे आपण ऐकलेलं आहे, त्याची गँग आहे. त्यांच्यातलं जर चुकून दाऊद इब्राहिमला गेला, म्हटलं मला आता रिक्वेस्ट आहे तुम्हाला, मी आता हे सगळं सोडणार आहे आणि मी चांगला लग्न करीन आणि संसार करेन आणि मस्त सामान्य माणसासारखं राहील, तर सगळे गँग मधले काय म्हणणार आहे, हा बिघडला. किंवा त्याच्यातलं जर एखादा म्हटलं की नाही आता मी सगळं सोडून आता संन्यास घेणार आहे, तर म्हणतील हा फारच बिघडला, आहे की नाही. आलं लक्षात. तर हे जे सगळा गोंधळ आहे, प्रत्येक जणांनी काय ठरवून घेतलेलं आहे, हा विकार. कुठला विकार आहे, आपण ज्याच्यात आहोत तो विकार नाही, दुसरा विकार आहे. आणि या गोंधळामध्ये ह्या दोन विकारांकडे बघता बघता आपल्याला आपण ज्याच्यात तो विकार आहे माहित नाही. बरं काय झाली गंमत. ह्याचा तोटा काय, सगळ्यात मोठा तोटा, सगळ्यात मोठा तोटा असा आहे की आपण दुसऱ्या दोघांना विकार म्हणतोय, पण आपण ज्याच्यात तो विकार आहे हे आपल्याला माहित नाहीये. मग एखाद्या संसार करणाऱ्या माणसाला संसार हा विकार आहे असं लक्षात आलं तर त्याला विकार काय नाही असं वाटतं, त्याला सत्वगुण हा विकार नाही असं वाटतं, म्हणजे महाराज होणं हा विकार नाही असं वाटतं. मग तो महाराज होतो. पण महाराज एकदा का तो झाला मग त्याला महाराज हा विकार नाही वाटत. बरं, पण त्याला मग हे खालचे दोन विकार वाटतात. म्हणजे एकूण काय, आपण ज्याच्यात असतो, ज्या गुणात आपण असतो तो गुण आपल्याला फक्त विकार नाही वाटत, ते विकृत नाही वाटत आपल्याला. आपण ज्या गुणात आहोत ते विकृत नाही वाटत, त्याच्यापेक्षा दोन विकृत वाटतात, ते विकार वाटतात कमी अधिक प्रमाणात. मग आता असं कधीतरी होईल का की आपण ज्याच्यात आहोत तो सुद्धा विकार वाटला पाहिजे. ते दोन तर विकार आहेच, अधिक आपण ज्याच्यात आहोत तो सुद्धा विकार वाटला पाहिजे. म्हणजे महाराज जरी झाला एखादा तरी महाराज पण हे सुद्धा विकारच आहे असं वाटलं पाहिजे, आणि अधिक हे दोन पण विकारच आहे असं पण वाटलं पाहिजे. म्हणजे तिन्ही गुण हे विकार आहेत असं वाटलं पाहिजे. हे लक्षात येणं फार अवघड आहे, काय हे अशक्य आहे, हे फार कठीण. मी तुम्हाला कितीही समजावून सांगितलं नाही तरी सुद्धा तुम्ही दोनला विकारच म्हणणार आहेत. मी जर आता आपण रजगुणामध्ये बऱ्यापैकी दिसतोय है ना, रजगुणामध्ये आपण बऱ्यापैकी सगळेजण रजगुणावरच आहोत. त्यामुळे चुकून जर मी आता दोन आपल्यासाठी काय विकार आहेत ना, त्यातल्या त्यात आपला सत्वकडे जाण्याचा कल दिसतोय, म्हणून सत्व साईड जी आहे आपली ती विकार नाही वाटणार आपल्याला, कारण ती आपलीशी येते म्हणून. पण तमगुणाचे सगळं, मग समजा तुम्ही चुकून तुम्हाला तमगुणाचं कौतुक करू लागलं, तुम्ही म्हणाल महाराज काय झाले, गेले कामातून. बोलायला लागलो तरी तुम्ही म्हणाल महाराज गेले कामातून, आणि करायला लागलो तर मग तर 100%च गेले कामातून. असं होईल ना, नाही व्हायचं. काय वाचणार आहे कोण जगामधून, या जगाच्या चक्रातून कसं वाचू शकतो कोण, कोणीच वाचू शकत नाही. इतकी भयानक परिस्थिती, एवढा मोठा गोंधळ आहे. हे तीन जे आहेत हे तिन्ही गुण आणि त्या तीन गुणापासून निर्माण झालेलं सगळं, हे सगळं त्या मायेचं आहे. भगवंताचा त्याचा काहीही संबंध नाही, काहीच संबंध नाही. हे सत्वगुणांचे सुद्धा संबंध आहे बरं काय. आता एखादा म्हणाला नाही सत्वगुणाचे म्हणजे देव, हे सगळे थोतांड आहे. अख्खं जे सत्वगुणात दिसतं नाही सगळे, हे सगळं फसविगिरी आहे. म्हणजे महाराज जेवढं काय दिसेल तेवढं सगळंच फसवेगिरी आहे. म्हणजे खालचे दोन तुम्ही चांगले असं नाही सांगत तुम्हाला. म्हणजे सत्व असो, रज असो, तमक असो, हे तिन्ही सुद्धा काय, हे तिन्ही सुद्धा फसवेगिरी आहे. ही भ्रम आहे. हे सगळं अडकवण्यासाठी आहे मायेचं काम. तुम्ही माझ्याकडे फक्त 3 पैकी एका गुणातून बघणार आहात, आणि त्याच्या विरुद्ध जर मी तुम्हाला दिसलो तर तुम्ही माझ्याकडे येणार नाही परत, कधीच येणार नाही परत माझ्याकडे. म्हणजे तुम्हाला तुमच्या मनावर त्याचा किती परिणाम होतो त्याच्यावर पण आहे. ह्याच्यातून बाहेर कसं पडणार, काही पडता. म्हणजे याला काय मार्ग आहे का, काही धर्मशास्त्रात कुठं काही मार्ग सापडत नाही बरं. धर्मशास्त्रात गुणांमध्ये बदल होणे एवढंच मार्ग आहे. आणि ह्या 2 गुणांच्या मधून आपण 3ऱ्या गुणात गेलो तर हे 2 गुण गप्प नाही बसत, ते याला इकडं कधी ना कधी वाढणारच असतं. म्हणजे एखादा किती प्रयत्नपूर्वक सत्वगुणात गेला तरी रज आणि तमवाले गप्प नाही बसत. रज आणि तमगुण हे त्याला खाली ओढणारच असतं.
एखादा रजगुणात राहिला तसं होऊ शकत नाही, कधी त्याला सत्ववर वाढणारच आहे आणि कधी तमसुद्धा खाली वाढणारच आहे. तर हा खेळ आहे तो फार मोठा. कुठल्या कृपेने, कुठल्या कशाने म्हणजे ह्याच्यातून आपण बाहेर पडू हे सांगणं फारच कठीण आहे. तर हा जो इकडे गुंतून ठेवलेला हा तर विक्षेप आहे फक्त. हा तर काय फक्त विक्षेप आहे फक्त. हा हे 3 गुण म्हणजेच विक्षेप आहे. 1 गुण नाही, 3 गुण विक्षेप आहेत. आणि यांच्याकडे आपण इतके लक्ष देतोय, इतकी काळजी आपल्याला, यांची काळजी आपल्याला काय, जसं आईला लेकराची काळजी असते आणि त्या लेकराच्या काळजीपोटी ती महाराज काय म्हणतात याचा विचार करू शकत नाही का? करू शकते. देव काय म्हणतात याचा विचार करू शकत नाही, महाराज जाऊ देत. तर तशी आपल्या 3 गुणांपैकी कुठल्या तरी गुणांची काळजी आहे. ते काळजीत आपण इतकी काळजी आहे, कुठल्या तरी गुणाची काळजी आहे. एक तर सत्वाची तरी काळजी असेल, एक तर रजची तरी काळजी असेल, नाही तर एक तर तमची तरी काळजी असेल. कुठली तरी काळजी आपल्याला. आता जास्तीत जास्त वर्ग रजमध्ये असल्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त काळजी कशाची आहे? रज. काळजी जास्तीत जास्त कशाची आहे? दुसऱ्याला तुम्ही विकारच समजता ना. आता सत्वाचं थोडी आवड आहे म्हणून तुम्ही सत्वाला विकार नाही समजत आहे, पण अजून तेवढं त्याच्याविषयी आवड नाहीये. नाही तर तुम्ही रजमधलं सगळं एका दणक्यात सोडलं असतं. म्हणजे बायको, मुलं, संसार हे एक सोडतात लोक, बरेचसे असतात, एका फटक्यात सोडून जात निघून. म्हणजे ती परिस्थिती तशी अवस्थेला वेळ लागते. ते गुणांचा खेळ आहे ना तो. कुठलाही मनुष्य सगळ्याचा त्याग करून, सगळं संघपरित्याग करून संन्यास घेतो ना, हे केव्हा घेतो माहितीये का? ते तेवढा त्याचा सत्वगुणाचा तेवढे अंश येतो त्याच्यामध्ये. तेव्हा रजगुणाचा अंश तेव्हा संपतो, कमी होतो, त्याच्यावर तो विजय मिळवतो. त्यासाठी साधना करतो, वेगवेगळे प्रकार आहे ते करतो, तेव्हा तो विजय मिळतो, तेव्हा तिथे जातो तो. पण तो मुक्त झाला असं रजगुणातल्या काहींना वाटतं, ज्यांना त्याचं अट्रॅक्शन आहे. म्हणजे त्याचं कौतुक असतं ना काही काहींना. यांना करता येत नाही म्हणून त्याचं कौतुक असतं, म्हणून त्यांना असं वाटतं हा मुक्त झाला. आश्रमात गेला म्हणजे मुक्त झाला, हा गैरसमज आहे लोकांचा. भगवे कपडे घातले संन्यास गेला म्हणजे मुक्त झाला, असा गैरसमज आहे. असं काही होत नाही. म्हणून तुमच्या रजगुणातल्या संसाराचं मी कौतुक नाही करते. नाही तर काही काही वाटेल बरं झालं महाराज आपल्या बाजूने, तुमच्या बाजूने किंवा त्यांच्या विरुद्ध असा काही प्रकार नाहीये. मी फक्त अभ्यास सांगतोय 3 गुणांचा खेळ कसा चालतो याचा. तर ह्याच्यातून बाहेर कसं पडणार? विकृत काय आहे? आपलं विकृत कसं आहे? आपलं विकृत असं आहे. इथं विकृत कसं आहे? इथं विकृत वेगळं आहे. इथं विकृत कशाला म्हटलंय? इथं विकृत सृष्टीला म्हटलंय. सर्ग हा विकृत आहे. तो कशाच्या अपेक्षेने? तो भगवंताच्या अपेक्षेने विकृत आहे. आपण भगवंताच्या अपेक्षेने सत्वगुणाला विकृत किंवा तमगुणाला विकृत नाही म्हणत आहे. भगवंताच्या अपेक्षेने सत्वगुणातला मनुष्य रज आणि तमला विकृत नाही म्हणत आहे. भगवंताच्या अपेक्षेने तमगुणातला मनुष्य रज किंवा सत्वला विकृत नाही म्हणत आहे. तो त्या गुणांच्या अपेक्षेने त्या दुसऱ्या 2 गुणांना विकृत म्हणतोय. एवढा मोठा फरक आहे. म्हणून पहिलं एक लक्षात घ्या, तुम्ही संसारात आहात का दरोडेखोर आहात का संन्यासी आहात, तुम्ही तिघही विकृतच आहात. हे पचायला फार कठीण आहे, पण हेच खरं आहे. हे तिघही डुबलेले आहेत. कारण यांनी जे विकृती मांडली आहे ती स्वतःला धरून, म्हणजे त्या जगातल्याच एका गुणाला धरून मांडलेली आहे. आणि म्हणून भगवंत आणि जग यांच्यामध्ये जो भेद आहे त्याच्यावर आवरण जे आहे ते शाबूत राहिलं आहे. काय राहिलंय? शाबूत. ते शाबूत राहिले. मग काय करावं लागेल आता? ह्याच्यातून बाहेर पडलं, आवरण नाश करायला लागेल. आवरण नाश करण्यासाठी आवरणापर्यंत गेलो तर पाहिजे. ज्याचा नाश करायचा त्या नाशाचा विचार तर आला पाहिजे मनात. तुम्हाला वेगळंच हाऊस आहे, माणसाला वेगळीच हाऊस आहे. आवरण नाशाची हाऊस कुठं आहे? कसली हाऊस आहे? सत्वगुण कमवायची हाऊस आहे. कारण रजगुणामधून त्याला सत्वात जाण्याची इच्छा आहे. काही तमगुणाचे असतात त्यांना रजगुणात येण्याची अपेक्षा वाटत असते. समजा जर त्याची इकडून तिकडे जाण्याची इच्छा निर्माण झाली ह्या गुणातून त्या गुणात, तेवढंच आहे फक्त. गुणातीत हा प्रश्नच येत नाही. शास्त्रात गुणातीत व्हा असं सांगितलंय, पण तो नुसतं ते वाचतो ऐकतो, पण गुणातीत होण्याचा विचारच करू शकत नाही. तो एक तर सत्वगुणाचा होण्याचा प्रयत्न करतो.
एखादा किती मोठा महाराज झाला तरी तो महाराज म्हणजे काय होतो नक्की? सात्विक मनुष्य. काय होतो महाराज म्हणजे? काय महाराज म्हणजे सात्विक मनुष्य, चांगला असा शब्द. काय चांगला? आता रज आणि तम थोडी गप्प बसतात, ते त्याचा चांगुलपणा कुठेतरी नष्ट करतातच. म्हणजे कधीतरी चुकून ते एखाद्याला शिवी द्यायला लावतातच महाराजाला, मग महाराज शिवी देतो. महाराज शिवी दिला की जेवढे ऐकतात ते काही लोक त्याला प्रसाद समजतात आणि काही लोक म्हणतात हे बोगस आहे, त्याच्या कुठे नाही लागत, चला दुसऱ्या महाराजाकडे. मग दुसरा महाराज तर लातच घालत असतो. तुम्ही ऐकलेच कथा वेगळ्या महाराजांच्या बऱ्याच असतात. महाराज मग तो काय एखादा लातच घालतो, एखाद्याला लात घालतो, कानाखाली लावतो, बरेच प्रकार करतो. बरं मग आता परत अडचण झाली ना. आता हा सत्वगुण जर असता तर त्याने तसलं काय केलं नसतं, फक्त सत्व राहिलं असतं. पण माया आहे, मायेचं तम आणि रजगप नाही बसत, त्यामुळे ते त्याला काय हे करायला लावतात. मग त्याने हे केलं की मग परत निम्मी लोक म्हणतात महाराजांनी मारला, प्रसाद आहे. महाराजांच्या लाता सुद्धा लाथाबुक्क्या खातात लोक. इतकी विचित्र परिस्थिती जगामध्ये. काय म्हणतात काय आहे? प्रसाद आहे. आणि काय मग काय म्हणतात हा बोगस माणूस आहे, दुसरा महाराज बघा. ठीक आहे. काही काही गोंधळ आहे जगामध्ये, काही सुरू आहे, काही. हे तिन्ही ठिकाणचे सगळा गोंधळ आहे. बरं गुणातीत होणं हाच खरा परमार्थ आहे. कारण गुण म्हटलं की माया आली. कारण हे 3 गुण जे ते मायेचे आहेत आणि 3 गुण हा विक्षेप भाग आहे तिचा खरं तर, आणि त्याच्यातच अडकून येत आपण. त्यामुळे तुम्ही कितीही, मी सांगितलं, मी आधी सांगितलेलं आहे, हे मला सगळं माहित आहे, मी सगळं बोलतोय ना, हे मला सगळं माहिती आहे की मी तुम्हाला कितीही शिकवलं तरी तुम्ही मला हे 3 गुणांपैकी कुठल्या तरी गुणांमधूनच बघणार आहात आणि मला तिथेच कुठंतरी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहात. पण मी काही वेडा नाही. तुमच्या बोलण्यावर माझं काही अवस्था अवलंबून नाही आहे आणि तशी नसावी, ही सद्गुरूची कृपा पाहिजे. तर तुमच्या म्हणण्यानुसार मी सत्वगुणात राहावं किंवा तुमच्या म्हणण्यानुसार मी रजगुणात राहावं किंवा तुमच्या म्हणण्यानुसार मी तमगुणात राहावं, असला इथं विषयच नाही. कारण हा जो विषय आहे हा विषय त्याच्या पलीकडचा आहे. हा ग्रंथ वाचणारे सुद्धा या विषयापर्यंत येतीलच, हा श्लोक अभ्यास करणारे सुद्धा या विषयापर्यंत पोहोचतीलच, याची काही शाश्वती नाही. बरं कारण त्यांना हे काय कळतंय हे सांगता येत नाही. पण विकार हा शब्द आला तर विकार हा शब्द सर्गला आहे, म्हणजे सृष्टीला आहे. कशाला आहे? सृष्टीला आहे. सर्गे न ब्रह्मणी क्वचित, क्वचित किंचितही त्या ब्रह्माच्या ठिकाणी हा विकार येत नाहीये, असं तिथे दुसऱ्या चरणामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यात जे लिहिलंय ते मी तुम्हाला फक्त सोपं करून सांगतोय, बाकी काहीच नाही करत आहे. काय करतोय? त्या ब्रह्माच्या ठिकाणी सर्ग क्वचितही नाहीये. म्हणजे काय नाहीये? सृष्टी. म्हणजेच हे 3 विकार त्याच्या ठिकाणी अजिबात नाहीयेत. सर्गे न ब्रह्मणी क्वचित, काय नाही? भेद तयो विकार, विकार स्यात सर्गे, ते सर्गमध्ये आहे. न ब्रह्मणी क्वचित, ब्रह्मामध्ये अजिबात नाहीयेत. कुठं नाहीयेत? ते कुठे आहेत? सर्गामध्ये. ते सर्गमध्ये आहेत. सर्गमध्ये आहे हा आपला अनुभव आहे, रोजचाच अनुभव आहे आपला. पण तुम्ही तो विकार कशाला मानता हे कसं ठरणार आहे? तुम्ही ज्यांच्या संगतीत राहता त्याप्रमाणे ठरणार आहे. तुम्हाला काय शिकवलं गेलंय आज आणि तुम्ही काय शिकलेत आणि तुम्ही कोणाचं ऐकता. शाळेमध्ये गेल्यानंतर मास्तरने तुम्हाला शिकवलं हा 1, हा 2, हा ए, हा बी, हा सी, हा डी, हा अ, हा आ, हा ई. आता मास्तरने जे शिकवलं ते तुम्ही ऐकलं आणि शिकले म्हणून तसं झाले. ज्याने कधी देवनागरी भाषा, देवनागरी लिपी शिकलीच नाही, म्हणजे अ आ ई, त्याला तुम्ही सांगा बरं अ आ ई, त्याला काहीच कळत नाही, का तो शिकलेलाच नाहीये. आणि जो शाळेत गेला पहिलीत आणि पहिलीतूनच पुन्हा घरी आला आणि गुरं सांभाळू लागला, तो सुद्धा शिकला नाही. आणि अमेरिकेतला सुद्धा अ आई शिकला नाही. दोघांनाही अ आई माहीतच नाही. कारण एक जण शिकलाच नाही आणि दुसरा शिकायला आलेलाच नाही.
म्हणजे कशावर चालता हा सगळा खेळ? आपण ज्या संगतीत राहतो तिथून आपल्याला काय शिकवलं जातं आणि आपण शिकतो का नाही, ह्याच्यावर चालतं सगळं. आता तुम्ही अनंत जन्म अशांच्या संगतीत आहात आजही, की ज्या ठिकाणी तुम्हाला हे शिकवलंय की हे 2 गुण काय आहेत? विकार, विकृत आहे. आणि आपण ज्याच्यात राहतोय ते बरोबर. आपल्याला काय शिकवलंय? अख्ख्या जगाने आपल्याला हे शिकवलंय आणि आपण शिकलोय. काय बरोबर शिकवलंय आपल्याला? तुम्ही जास्तीत जास्त रजोगुणाच्या लोकांमध्ये राहा. तुम्हाला ते सांगतील, काय सांगतील? हे 2 गुणांच्या नादी लागू नका. म्हणजे रजगुणांच्या माणसांच्या सोबत कंटिन्यू आपण राहिलं आणि त्यांना जर विचारलं अहो संन्यास घेऊ का मी, ते म्हणते तू डोकं चलतापासून घ्यायला, तुम्हाला लगेच सायकोलॉजिस्टकडे घेऊन जातील. गेलं काय बघावं आहे की नाही? किंवा तुम्ही जर एखाद्याला म्हटलं मला असं वाटतं कोणाच तरी खूनच करावा, त्याला म्हणते ताप बी पालाय का बघायला. कारण तुम्ही रजगुणाच्या लोकांमध्ये राहतात. त्याच्याऐवजी तुम्ही जर एकदम तमगुणाच्या माणसांमध्ये गेले, काही कारणाने नकळत कळतपणे दाऊद इब्राहिमच्या टोळीमध्ये तुम्ही सामील झाले आणि त्याला म्हटले काय नाही मला एखाद्या गावातल्या माणसाचा मर्डर करायचं, ते म्हणजे काय प्रॉब्लेम आहे तुला, जा हे घेऊन जा गन तिथली आणि उडवून टाक त्याला. इतक्या सहजतेने म्हणेल तो. काही अवघड काम येते काहीच नाही. पण तेच जर तुम्ही दाऊद इब्राहिमच्या टोळीत आणि त्याला म्हटलं मी आता ठरवलंय की संन्यास घेतो, तर मग ते ताप आलाय का बघा सगळ्याचा चेक करायचा है ना, असं होईल. आपण कुठे राहतो ते लोक आपल्याला काय शिकवतात आणि आपण त्याच्यातून काय शिकतो. आता काहीतरी विचित्र असतातच, काही काही गुणांचं ट्रान्सफर करतात इकडून तिकडे असतात. संसारी लग्न केलंय, मुलं असतात, कुठल्या तरी महाराजांच्या नादी लागतात माझ्यासारख्या, ऐकतात आणि मग त्यांना वाटायला लागतं काय प्रवचन ऐकावं, शास्त्र अभ्यास करावा. काही काही तर इतके वैराग्य त्यांच्या अंगात घुसायला लागतं की ते म्हणतात संन्यासच घ्यावा. आणि हे घरात जसं जसं दिसायला लागतं तसं तसं ही सगळे म्हणतात वा वा छान 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 असं म्हणतात. तुम्ही जर हे शिकायला लागले नाही. आता मी तुम्हाला शिकवतोय, काय शिकवतोय मी तुम्हाला, काय शिकवतोय नक्की कळतंय का काय शिकवतोय? इतके दिवस मी तुम्हाला शिकवतोय असं काही लोकांनी समज करून घेतलं की मी तुम्हाला सत्वगुणात घ्यायचा प्रयत्न करायला लागलोय. असं काही काही त्यांचं त्यांनी ठरवलं, ते शिकलेच ते. कारण मास्तरनी सांगितलं होतं एक असा काढायचा, हा जो उलटा काढतो नाही का. बरेचसे अक्षराचे तुम्ही मास्तरने अ जर असा काढला तर 50 पोरांच्या पाट्या बघितल्या तर सगळ्यांचा अ भारी भारी असतो. का ते घेतात, शिकतात वेगळं, काय करतात शिकतातच वेगळं. तसं साधू संतांनी सांगितलंय काय, श्लोक एकच आहे पण 1000 महाराजांकडे घेऊन जा, 1000 अर्थ काढतील याचे आणि त्यातला मी पण एक अर्थ काढतोय. आता ज्याचा बरोबर तो गेला, ज्याचा चुकला तो फेऱ्यात. मी सगळ्या महाराजांना सांगत असतो, माझ्याशी भांडणं बिंडणं करायला लागली की मी त्यांना सांगतो हे बघ तुझं चुकलं तर तुला फेरा, माझं चुकलं तर मला फेरा. आपल्याला भांडायचं काही कारणच नाही. म्हणून मला शत्रू कोणीच, मला शत्रू का नाही कोणच, कारण हे ती काही विकारी आहेत हे मला माहिती आहे. मग दाऊद इब्राहिम सुद्धा आपला मित्र आहे, तुम्ही सुद्धा माझे मित्रच आहात. आणि एखादा फार मोठा संन्यासी असला तरी सुद्धा तो माझा मित्रच आहे. मला तिघही सारखेच आहेत, कारण तिघही विकारीच आहेत. आता तुम्ही हे ऐकल्यामुळे जरा थोडेसे नाराज झाले असणार आहे. ह्यांचं दाऊद इब्राहिमची पण मैत्री म्हणजे काय या माणसाचं खरं दिसत नाही. मी काय म्हणतो हे लक्षात घ्या. ठीक, मला काय म्हणायचंय, लोक म्हणते बरं झाला महाराज हे फक्त म्हणतात, बरं खरं नसेल तसं, आणि खरंच चुकून असलं उद्या तर पुढच्या शुक्रवारी येईल का इथं कोणी? पुढच्या शुक्रवारी कोणी येईल का? कोणीच नाही येणार. गेलेत काम तू म्हणते. मी तुम्हाला या 3 गुणात राहायला शिकवत नाही, ते शिकवण्यासाठी मी इथे बसलेलो नाही. गुणातीत होण्यासाठी काय करावं लागेल याचा विचार आपण करतो आहोत. आपण काय शिकतो? तुम्ही 3 गोष्टी शिकू शकतात. सत्वत राहायचं कसं, रजत कसं राहायचं आणि तमत कसं राहायचं. पण 4थी गोष्ट तुम्हाला कोणी शिकू शकत नाही आणि ती म्हणजे गुणातीत कसं व्हायचं. हा विषय गुणातीत कसं व्हायचं हा शिकवणार आहे. आणि अशी जगात सांगणारे लोक, असंच विचार करणारे, असा अभ्यास करणारे लोक शक्यतो अजिबातच नाहीत. जेवढे माझ्याकडे येतात तेवढे मी आधीच सांगितलंय कसे येतात. जेवढे मी एकालाही वजा केलेलं नाही. बरं का तुम्ही म्हणाल नाही महाराज याला काय अर्थ आहे, आपण चांगले मित्र आहोत ना. मी एकालाही वजा केलेलं नाहीये, एकालाही.
तुम्ही जेवढे येत आहेत तेवढे सगळे मी काय म्हणतो हे लक्षातच घेत नाहीयेत. आता तुम्ही सिद्ध करा की नाही महाराज आम्ही नाही त्यातले, म्हणजे आम्ही ह्या 3 गुणाचा विचार नाही करत, गुणातीतचा विचार करतो, तुम्ही सिद्ध करा. मग आता तुमच्यासाठी ते चॅलेंज आहे. ठीक आहे. रजगुणात का सत्वगुणात का तमगुणात हा विषयच आपला नाही आहे. कारण ते 3 विकार या शब्दामध्ये गेलेत, कारण ते मायेच्या विक्षेपांशातले आहेत, कारण मायेपासून निर्माण झालेलं ते सगळं. आपला हा विषयच नाही. आपला विषय आवरण नाश. आवरण नाश या विषयाकडे जायचं असेल तर पहिल्यांदा या 3 गुणांना विक्षेप ठरवून तिथे शांत व्हावं लागतं. काय व्हावं लागतं? शांत व्हावं लागतं. आपण अशांत का असतो माहिती आहे? सगळेजण, तुम्ही काय मी काय, आपण अशांत का होतो? हे दुसरे 2 विकारवाल्यांकडे बघून आपण अशांत होतो. अशांत व्हायला कारण काय? आपल्याला या दुसऱ्या दोघांकडे बघून अशांत होतो आपण, कुठल्याही गुणातला असू देत. म्हणून या 3 गुणांना एकदा विकार ठरवता आलं ठामपणे की तुम्ही 3 गुणात अशांत होऊ शकत नाही. 3 गुणांची जरी तुमचे व्यवहार घडले तरी तुमच्याकडे अशांती येऊ शकत. तुम्ही स्थिर व्हाल तिथे, आणि तिथे स्थिर झालं की मग आवरण नाशाचा विचार करणं शक्य होईल. काही लोक असं समजून बसले की सत्वगुणात गेले की मग आपण शांत स्थिर होऊ. असं होत नाही. मी तुम्हाला सांगितलं की संन्याशी लोक इतके द्वेष करतात, म्हणजे इतकी, मी जवळून पाहिले या लोकांना. संन्याशी लोक रजगुणात राहणाऱ्या म्हणजे संसारी माणसांचा इतका द्वेष करतात. स्पर्श चुकून जरी सावली पडली तरी 3 वेळा आंघोळ करणारे संन्यासी लोक पाहिलेत. स्पर्श फार लांबची गोष्ट आहे. सावली सुद्धा सहन नाही करत, इतका द्वेष करतात या गुणांचा. आलं ना? त्याच्यामुळे याच्यातून बाहेर कसं पडणार हा मोठा प्रश्न आहे. हे 3 गुण जगामध्ये जे आहेत हे सगळे 3 मायेचं काम आहे. त्यामुळे हा चांगला का हा चांगला असा प्रश्नच नाही आपला. चांगला तोच आहे फक्त जो आवरण नाशाचा विचार करतो, आणि अशा लोकांची संख्याच नाही. असे नाहीच लोक सापडले. तुम्ही काय शिकाल हे तुमचं तुम्ही ठरवा. तुम्हाला काय शिकायचं? जर तुम्हाला सत्वगुणाचं कौतुक असेल तर माझ्याकडे येऊ नका. तमगुणाचं कौतुक असेल तरी माझ्याकडे येऊ नका. रजगुणाचं कौतुक असेल तर तुम्हाला कुठं जायची गरज नाही. तुम्ही जिथे आहात तिथंच बरोबर आहात. तुमची बायको, मुलं, संसार, संपत्ती ह्याच्यात तुम्ही परफेक्ट आहात, तिथे एन्जॉय करा. तमगुणाचं कौतुक असेल तर समाजामध्ये भरपूर तमगुणाचे अवलादी आहेत, त्यांच्याकडे जाऊ शकता. ते तुम्हाला तमगुणात कसं राहायचं ते शिकवतील. काय नाही, तुम्ही शिकायची गरज नाही, आपोआपच शिकवतील तुम्हाला. तुम्ही फक्त जा. ठीक आहे ना? भिथरलेल्या पोराकडे गेलं की त्याला शिकवावं लागत नाही की दारू कशी प्यायची, गुटखा कसा खायचा, ते शिकवतो आपोआपच. चालला आपोआपच शिकतात ते सगळे. सत्वगुणाचं कौतुक असेल तर काही अवघड नाही, फक्त कुठल्याही तीर्थस्थानावर जा. आता तर तीर्थस्थानावर जायची गरज नाही. गावातलं कुठलं तरी फंक्शन असलं, कोणाचा हा गेला वर, त्याचं श्राद्ध आहे, 10वा आहे, मैत आहे, की आपोआप ते त्यांनाच बोलवतात तिकडे. सत्वगुणाचे समजले जाणारे जे महाराज असतात त्यांना बोलवतात इकडे. बस जायचं तिथे, ऐकायचं त्यांचे ते काय सांगतात ते. नाही तर तीर्थयात्रा करायची, नाही तर बरेच उपाय आहेत सत्वगुणाचं कौतुक असेल तुम्हाला तर. आहे की नाही? मग 3 ठिकाणच्या कौतुकाला तुम्हाला पर्याय आहेत आणि तुम्ही ते करतातच आहेत. त्याच्यापैकी जे तुम्हाला आवडत आहे ते. गुणातीत व्हायचं असेल, गुणातीत कडे जायचं असेल, आणि गुणातीतचा आपल्याला रस असेल, म्हणजेच आवरण नाशाचा रस असेल, तर तुम्हाला वेदांत शास्त्राशिवाय जगात कुठलाच पर्याय नाही आहे. माझ्याकडे यायचं नाही सांगते मी तुम्हाला. तुम्हाला फक्त आणि फक्त वेदांत शास्त्र हाच पर्याय आहे. मग वेदांत शास्त्रामध्ये जरी कुठेतरी सत्वगुणाचं कौतुक दिसत असेल, सत्वगुण वाढायला सांगितलं, तरी तिथून पुढे शुद्ध सत्वाकडे असं सांगितलं आहे. आणि शुद्ध सत्वामध्ये काही लोकांचा गैरसमज आहे असा की शुद्ध सत्व म्हणजे सत्वाचं टोक. नाही. सत्वगुण आणि शुद्ध सत्वगुणामध्ये जो फरक आहे तो फार उत्कृष्टपणे अभ्यासण्यासारखा आहे. वेदांताच्या ग्रंथामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं अत्यंत उत्कृष्ट वर्णन आलेलं आहे. तुम्ही शोधा, तुम्हाला सापडेल. पण शुद्ध सत्वगुण म्हणजे सत्वगुणाचा कळस नव्हे. शुद्ध सत्वगुण म्हणजे 3 गुणांना डिच्चू, म्हणजे 3 गुणांना विकार या कॅटेगरीत टाकणे. मी काय म्हणतो, यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल, विचार करावा लागेल.
पण जेव्हा केव्हा तुम्हाला शुद्ध सत्वात जाता येईल तेव्हा बरं आहे. शुद्ध सत्वात कोण जाऊ शकतो? सत्वगुणातलाच जाऊ शकतो, हा नियम नाहीये. पण जास्तीत जास्त सत्वगुणातले तिकडे लवकर जाऊ शकतात, हा असा दिसणारा भाग आहे. पण एखादा रजगुणातूनही शुद्ध सत्वात जाऊ शकतो, एखादा तमगुणातूनही शुद्ध सत्वात जाऊ शकतो. पण शुद्ध सत्वात गेल्याशिवाय पर्याय नाही. कारण शुद्ध सत्व म्हणजे ह्या तीन गुणांना काट मारणे आहे पहिली. आणि हे असं तुम्ही म्हटले, हा आता मी करतो, आता झालं, असं नाही होत. ते तसं होणार नाहीये. ते पहिल्यांदा या 3 गुणांचं कौतुक सोडा. म्हणजे आपण ज्या गुणात राहतो त्याचं कौतुक सोडणे आहे, आणि दुसऱ्या 2 गुणांचा जो आपण तिरस्कार करतो तो सोडणे आहे. म्हणजे आपल्या गुणांचा राग म्हणजे प्रेम आणि दुसऱ्या गुणांचा द्वेष सोडा. काय राग द्वेष कसा आहे? राग म्हणजे प्रेम. आपण ज्या गुणात आहोत त्याचा राग नको, म्हणजे प्रेम नको, आणि दुसऱ्या 2 गुणांचा द्वेष नको. मग हे राग द्वेष जर गेले तर मग आपल्याला ब्रह्मेच्या स्वराज्याकडे जाता येणार आहे. एकदम जाता येत नाही. तसे राग द्वेष जरी निमाले. राग आणि द्वेष कशाचा असतो? आपल्याला आपण ज्याच्यात राहतो, जे आपण करतो त्याचा आपल्याला असतो राग, म्हणजे त्याचं प्रेम असतं आपल्याला. आणि दुसऱ्या दोघांचं काय असतं? आपल्याला द्वेष. म्हणून ह्या तिघांचाही, म्हणजे आपण ज्याच्यात ते आणि दुसऱ्या दोघांचाही, म्हणून कुठल्याही संन्याशाचा कधीही द्वेष करायचा नाही. आणि किती नालायकातला नालायक मनुष्य असला तरी त्याचा द्वेष करायचा कारण त्यांना जाऊन आपल्याला काही जवळ करण्याचा प्रश्न इथे येत नाहीये. आणि आपण ज्याच्यात आहोत त्याचं सुद्धा फार कौतुक करायची काही गरज नाहीये. ही एक कला आहे. म्हणून 3 गुणातल्या लोकांशी आपला व्यवहार होईलच असं गरजेचं नाही. आपापल्या कर्मानुसार आपापल्याला या 3 गुणांपैकी कोणी ना कोणी भेटत असतं, तसे विचार येत असतात, तसं आपल्याला वागावं लागतं, तसं आपल्याला जगावं लागतं. कधी कधी बांधून तसं होतं, कधी कधी आपण तसं करतो. जे काय होईल, पण ह्या 3 गुणामध्ये रममाण होऊ नका. हे 3 गुण आपल्याला घातक आहे. या 3 गुणांचं कौतुक आपण जर सोडलं, त्याच्याविषयीचा राग द्वेष आपण जर निमावला, कमी कमी करत गेलो तर मग आपल्याला शुद्ध सत्वगुणाकडे जाता येईल. आणि शुद्ध सत्वगुणाकडे आलो की मग आवरण नाश कसा करायचा हा विषय आहे. म्हणजे विकार आपण या ठिकाणी कशात धरलाय? 3 गुणात धरलाय. म्हणून मग हा जेव्हा 3 गुणात तुम्ही विकार धराल तेव्हा तो कोणाच्या तरी अपेक्षेने असावा लागेल. आधी आपण विकार कशात धरत होतो? 2 वेगळ्या गुणात. आता करतोय काय? आपण 3 गुणात विकार धरतोय. मग हे कोणाच्या तरी अपेक्षेने असेल, तो ज्याच्या कोणाच्या अपेक्षेने हे आपण ठरवतोय तो भगवंत आहे. असं का करतो हे आपल्या अभ्यासात पुढे त्याच्याच कृपेने नक्की येईलच. पण आता आपण बदल केलाय आपल्या विचारधारेमध्ये. आपण केलाय म्हणजे मी सांगतोय, तुम्ही कराल का नाही माहित नाही, पण आपल्या विचारधारेमध्ये बदल काय आहे की 2 गुण जे आपण ज्याच्यामध्ये आपण जगत नाही त्या 2 गुणांना सुद्धा आपण आता विकार धरत असलो तरी आपण ज्या गुणात आहोत त्याला सुद्धा आपण आता विकार धरतोय. म्हणजे 3 विकार धरतोय. असं म्हणत नाही की त्यांचं तुम्ही कौतुक करा, मी असं म्हणालेलं नाहीये, कारण काही लोक त्याचा विपरीत अर्थ काढू शकतील. मी असं म्हणतोय की तुम्ही ज्या गुणात आहात त्याला तुम्ही विकार म्हणत नाहीत, दुसऱ्या दोघांना विकार म्हणतात. मी आता असं म्हणतोय तुम्ही ज्याच्यात आहात त्याला सुद्धा विकार म्हणा, तरच सृष्टी विकार या वर्गात जाईल. कारण सृष्टी ही त्रिगुणात्मक आहे. म्हणजे रज सत्व आणि तम हे 3 सुद्धा, या 3च्या क्रिया आणि या 3चं विचार हे काय आहेत? विकार आहेत. म्हणून जर कोणी एखादा असं ऐकेल, कारण हे ऐकावंच लागेल, हा दुसरा काही पर्याय नाही. बरं, तुम्हाला दुसरा काहीच उपाय नाही याच्यावर. एक तर माझ्यासारख्या माणसाचं जे हा असा विषय सांगतील त्यांचं ऐकावं लागेल, हा एक उपाय आहे. नाहीतर अशा ग्रंथातून तुम्हाला अशा पद्धतीने अर्थ सापडला पाहिजे, हा दुसरा उपाय. म्हणजे वेदांत किंवा वेदांत सांगणारे आणि अधिक तो फक्त त्रिगुणातीत होण्याकडे कल देणारे असे जर कोणी आपल्याला ग्रंथ आणि महाराज उपलब्ध झाले तर त्यांचा तुम्हाला या सृष्टीमध्ये खरा तर उपयोग होईल भगवंताकडे जाण्यासाठी. यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथे जो भगवंत प्रतिपादन केलेला आहे
तो भगवंत प्राप्त करण्यासाठी यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणीही उपयोगाला येणार नाही. तुम्हाला कोण प्राप्त होईल नाही तर या भगवंताशिवाय जगामध्ये ज्याला कशाला भगवंत म्हणतात ते भगवंत प्राप्त होतील. पण लोक भगवंत कशालाही समजतात. आलं सर. तर अशांची संख्या म्हणजे अशा विचार करून अशा दिशेने जाणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. तुम्ही तुमचं ठरवायचं की तुम्हाला कुठे जायचं. तुम्ही तमगुणाचे कौतुक करून बसलेले असाल तर तुमच्यासाठी तमगुणाचा देव उपलब्ध आहे. त्या देवाच्या नादी लागा, शांत मजेत राहा. एक बाई मला भेटली. माझ्या कर्मधर्म संयोगाने काही माहीत नाही कशी, पण मी जे सांगतो ते ऐकायला आली माझ्या आजोबाकडे. आम्ही आजोबांना तुम्हाला माहित नाही, आमच्या आजोबाचे मित्र, त्यांच्याकडे मी दर गुरुवारी जायचो. त्यांच्या दर गुरुवारी त्यांच्याकडे जायचो तर ती तिथे येऊन आमच्या दोघांचा विषय असायचा. वर्षानुवर्षे 10-1 वर्ष चालला असेल, जास्त चालला असेल. तर एकदा एक बाई आली तिच्या नवऱ्यासोबत. तिचा नवरा बऱ्याच वेळा यायचा, तो जरा चांगला छान मनुष्य होता. तर ती आली एकदा ऐकायला आणि मग मी त्याच्यामध्ये बळी देणे ह्याचं सगळं खंडन केलं. काहीतरी कारण ज्ञानेश्वरी तशी ओवी आली कुठेतरी, आणि मी काय केलं ते बळी देण्याचं खंडन केलं. बळी देण्याचं तुम्हाला माहिती ना, प्राण्यांचे बळी देतात, तसे बळी देण्याचं मी खंडन केलं. हे बळी देणं म्हणजे सगळं कसं भयंकर आहे आणि किती भयानक आहे आणि किती चुकीचं आहे. अशा रीतीने तिथे विषय तसा असल्यामुळे त्याचा अभ्यास तसा झाला. त्याच्यानंतर ते बाईने इतकं त्याच्या नवऱ्याला घरी गेल्यानंतर झाडलं, इतकं की मग ते मला नंतर कळलं पुढे. ते म्हणली जर तुम्ही ह्या महाराजांचं ऐकायला गेले तर माझ्याकडे यायचं नाही, इथं आपल्या घरात परत यायचं नाही. का? तर मग त्याचं मी ते सगळ्या विचारपूस केली वगैरे ते केले. तिने नंतर माझ्याशी डायरेक्टच विषय बोलला. ते म्हणले आमच्याकडे काय, आम्ही ज्या देवीला मानतो तिला 2 पायाचं कापल्याशिवाय जमत नाही, आणि जर आम्ही असं नाही केलं तर त्या देवीचा एवढा मोठा कोप होईल, आमचं सगळं वाटोळं करायला तुम्ही इथे आल्यात. काय करायला ते? म्हणजे देवीला नैवेद्य जर दाखवला नाही ते कापून तर काय होईल, कोप होईल देवीचा, आणि देवीचा कोप झाला तर सगळं वाटोळं होऊन जाईल आमच्या सगळ्या खानदानाचं. असं त्या बाईने मला प्रत्यक्षात मला म्हटलं बाई ग, तुझं बरोबर आहे, तू नक्कीच त्या देवीला भजत राहा. रंडी चंडी मांस बक्षी असं तुकोबाचा अभंग आहे. काय बक्षी? तुकोबाचा अभंग आहे. रंडी चंडी मांस भक्षी असले देव आहे ते. तमगुणाचे देव म्हणतात त्याला. असू देत, आहे जगामध्ये. रजगुणाचे पण देव. तुम्ही ठरवायचं तुम्हाला कुठे जायचंय. रजगुणाचे पण देव आहे, तमगुणाचे पण देव आहे, आणि सत्वगुणाचे पण देव आहे, आणि गुणातीत पण देव आहे. गुणातीत म्हणजे यांच्या अपेक्षेने निर्गुण असलेला नव्हे तर सगुण निर्गुणातीत असलेला देव एक आहे. तो त्याचा विचार आपण करतोय. आपण कुठल्या देवाचा विचार करतोय? एक सगुण असतो, एक निर्गुण असतो, आणि एक सगुण निर्गुणातीत असतो. विठोबा हा सगुण निर्गुणातीत आहे. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. हे दोन्ही काय आहेत? विलक्षण म्हणजे मायेच्या अंतर्गत आहेत. विलक्षण शब्द मायेला येतो, म्हणून सगुण निर्गुण हे दोन्ही विलक्षण. आणि ब्रह्म सनातन विठ्ठल हा. आपण ज्या विठोबाच्या नादी लागण्याचा प्रयत्न करतोय तो काय आहे याचा अभ्यास खरं तर वारकरी संप्रदायामध्ये आहे. तो न कळाल्यामुळे इतक्या लोकांनी गोंधळ उडून दिलाय. असो, पण जर तुम्हाला त्या देवाकडे जायचं असेल तर नक्कीच ह्या सगुण आणि निर्गुणाला सोडावं लागेल आणि त्या विठ्ठलाला शरण जावं लागेल. तर अशा विठोबापर्यंत आपल्याला पोहोचता यावं. त्यासाठी आपल्याला सर्ग हा जो विकार रूप आहे त्या सर्गाची नीट माहिती व्हावी, आणि मग ब्रह्म सुद्धा आपल्याला स्पष्ट व्हावं. कारण ब्रह्म स्पष्ट झालं पाहिजे आणि सर्ग पण कळला पाहिजे. ब्रह्म म्हणजे रज्जूचं विशेष रूपाने ज्ञान करण्यासाठी पहिल्यांदा सर्पाचा आपण विचार करतो आहोत. नाही तर ह्या सृष्टीचं सांगण्याचं काही कारण नाही. तुम्ही त्या सृष्टीमध्ये फार रममाण असल्यामुळे त्या सृष्टीचा अभ्यास मी जो सांगतोय त्या सृष्टीचा अभ्यास सांगावा म्हणून सांगत नाही, तर मला ब्रह्माचं कौतुक आहे. त्या ब्रह्माच्या कौतुकासाठी, ब्रह्माचा गौरव करण्यासाठी एकदम मी तुम्हाला काही सांगू शकत नाही, म्हणून हा विषय सांगतोय. तिथपर्यंत तुम्हाला जाता यावं त्यासाठी जे काही गरजेचं साधन आपापल्या नुसार आपल्याला अपेक्षित असेल ते आपल्याला करता यावं. त्यासाठी भगवंत आपणा सर्वांवर कृपा करोत अशी त्या कृपाळू भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेने निर्माण झालेले चिंतन त्याच्या चरणी अर्पण करून इथेच पूर्ण विराम देतो. सुखिया